ओमज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्व भक्तांचे स्वागत आहे। आपण अनेक आठवड्यांनी शनिवारी भेटत आहोत। आज आपण चर्चा करूया। अनेक वेळा जेव्हा आपण लोकांना भेटतो तेव्हा लोक म्हणतात वाढ व्हावी। कोणी म्हणतात पैशांमध्ये वाढ व्हायला पाहिजे, कोणी म्हणतात बुद्धीमध्ये वाढ व्हायला पाहिजे, कोणी म्हणतात माझ्या माळा जप करण्याच्या माळा वाढल्या आहेत, कोणी म्हणतायत की श्रवणाचं प्रमाण वाढलंय, कोणी म्हणतायत भगवंतांप्रती वाटणारं प्रेम हृदयामध्ये वाढलंय, थोडी एक आपुलकीची भावना वाढली आहे। तर अनेक लोक जेव्हा तो एकच शब्द वापरतात वाढ, तेव्हा वेगवेगळ्या गोष्टींना उद्देशू शकतात। जस्ट एक कोणतरी मला अनम्यूट करून सांगा की आवाज योग्य येतोय, बरोबर येतोय आवाज? हो प्रभूजी, क्लिअर आहे। ओके, धन्यवाद। सो वाढ म्हणजे मग नक्की काय हे आपण याच्यावर आज चर्चा करणार आहोत। तर वाढीचे 4 वेगवेगळे भाग मी केले आहेत। एक आहे शारीरिक वाढ। तर शारीरिक वाढ आपण म्हणू शकतो की साधारणतः स्वयंचलित आहे, साधारणतः आपोआप होऊ शकते। त्याला कोणाचं नियंत्रण नाही लागत। जन्म घेतल्यावर 6 महिन्यांनी दात यायला सुरुवात होते, 6 महिन्यांनी त्या सगळं रडणं वगैरे सुरू होतं। आई वडील काहीही करू शकत नाही, त्याला टाळू शकत नाही, त्याला पुढे नाही देऊ शकत, फक्त सहन करायला लागतं। आणि बाळाला जेव्हा दात येत तेव्हा नुसतं रडतं। सुरुवातीचे जन्माच्या वेळेस काही केस असतात, ते केस काही महिन्यांनी जातात, नवीन केस येतात आणि 2-1 वर्षांच्या आसपास आपण बाळाचं मुंडन करतो आणि तेव्हा जे साधारण दाट केस आपल्या सर्वांना येतात तसे 2-1 वर्षांनी एका बाळाला येतात। तर साधारणतः बाळ जेव्हा जन्म घेतं तेव्हा त्याचे डोळे कुठल्या रंगाचे असणार, त्याच्या त्वचेचा रंग कुठला असणार, त्याचे कान लांब असणार लहान असणार, चेहरा मोठा असणार लहान असणार, हे सर्व एका अर्थाने ठरलेलं असतं। त्याला आपण जास्ती फारसा बदल नाही करू शकत, कारण शेवटी पूर्वीच्या जन्माचे कर्म आहेत ते। तर पूर्वीच्या जन्मी आपण जे काही कर्म केले असेल त्यानुसार आपल्याला मानसिक शरीर मिळणार, आपल्याला एक बुद्धी मिळणार, आपल्याला त्वचेचा एक रंग मिळणार, केस आपले काळे भुरे कसे आहेत हे सगळं ठरलेलं असतं। आपण याची तुलना करू शकतो की समजा सिमेंट आहे आणि ते ओलं सिमेंट आहे, आणि ते ओलं सिमेंट काही काळ आपण जर ठेवलं तर ते हळूहळू घट्ट होत जातं। तर त्या ओल्या सिमेंटला घट्ट होण्यासाठी, पूर्णपणे कडक सिमेंट होण्यासाठी, जसं भिंतीवर वगैरे सिमेंट असतं तसं होण्यासाठी अमुक काळ लागतो, ते आपण बदलू शकत नाही। साधारण जेव्हा इमारतीचं कन्स्ट्रक्शन करतात तेव्हा आपण बघतो की सिमेंट मारत असतात ते, आणि त्याला कदाचित 2-1 दिवस लागतात, त्याला पाणी मारतात, व्हॉटएव्हर, मग त्याची एक प्रक्रिया आहे। तर ओल्या सिमेंट पासून कडक होण्यासाठी, एकदम छान मजबूत होण्यासाठी त्याला एक कालावधी आहे।
आणि तो कालावधी त्याला लागतो, त्याला आपण बदलू शकत नाही. तसंच आपलं जे शरीर आहे ते आपल्या कर्मानुसार आपल्याला एका ओल्या सिमेंटच्या रूपात मिळालंय आणि ते हळूहळू हळू कालावधीने घट्ट होतं किंवा कडक होतं. त्याच्यामध्ये आपण फारसा बदल करू शकत नाही. आपले दात कधी येतात, एखादं बाळ पोटावर कधी येतं, पाठीवरून, हे सगळं ठरलेलं आहे. याच्यामध्ये जास्ती बदल नाही. कोणाला 4 महिन्यात बोलता येतं, आपली मातृभाषा सुरुवात प प पा पा जे काही बोलायचं आहे ते 4 महिने, 5 महिने, 6 महिने, 1 वर्षामध्ये येतं. कोणाला 1.5 वर्षात येतं. पण त्याच्यामध्ये यापेक्षा जास्ती असं नाही म्हणू शकत की 6 वर्ष झाले आणि आमचा मूल बोलतच नाहीये, तेवढा उशीर होत नाही. 3-4 महिने इकडे तिकडे उशीर होतो. एकदा आमच्या मंदिरातले एक ब्रह्मचारी इतक्यातच 1 महिन्याआधी थोडं पोटात त्यांना भरपूर दुखत होतं. तर शेजारच्या एका लॅबमध्ये सोनोग्राफी करण्यासाठी गेले, पोटात काही प्रॉब्लेम आहे का बघण्यासाठी. तर त्यांची सोनोग्राफी झाली आणि सोनोग्राफी झाल्यानंतर जेव्हा शेजारी उभे होते, थोडे त्यांचे कागदपत्र वगैरे बनत होते, तेव्हा एक दुसऱ्या महिला तिथे आल्या आणि ते त्या टेक्निशियनला म्हणतायत की माझी पण सोनोग्राफी करायची. तर हे पण थोडे घाईत होते. यांनी सोनोग्राफी केली आणि सोनोग्राफीमध्ये त्यांना काहीच विचित्र दिसलं नाही. काही गाठ नाही पोटात, काही अल्सर नाही, काही कॅन्सर नाही, काही नाही. मग यांनी सगळे सोनोग्राफी झाली, अर्धा तास भरपूर काय काय लिव्हर, किडनी, हे ते सगळं बघितलं आणि त्यानंतर त्या महिलांना विचारतायत की नक्की कंप्लेंट काय होती तुमची. तर ते महिला म्हणतात, नाही मी बघायला आली होती की माझ्या पोटात बाळ आहे का. तर हे यांना सांगितलंच नव्हतं आधी आणि आधी हे लोक सगळे बाकीची सगळी तपासणी करतायत. मग त्या टेक्निशियननी त्या महिलांना विचारलं किती दिवस झालेत. तर त्या महिला म्हणतायत 15 दिवस झालेत. तर ह्या टेक्निशियन एवढ्या जोरात ओरडल्या त्या बाईला, म्हणतात 15 दिवसात पोटामध्ये बाळ नाहीयेत, त्याची काही वेळ वगैरे लागतो की नाही, तुम्हाला काही धीर धरायची काही गोष्ट आहे की नाही. 15 दिवसामध्ये पोटात काहीही दिसत नाही, नंतर या तुम्ही. ते आमचे हे ब्रह्मचारी शेजारीच तिथे बसले होते, तर ते विचार करत होते की त्या महिलांना एक उत्सुकता आहे की माझ्या पोटामध्ये बाळ कधी येणार, आणि ते आले. पण त्यांना हे नाही माहिती की त्याचा पण काहीतरी कालावधी आहे. 15 दिवसामध्ये नाही येत ते. तर अशा प्रकारे ज्यांना हे लक्षात येत नाही की शरीराची वाढ स्वयंचलित आहे, शरीराची वाढ आपोआप होत असते, त्याला आपण काही फारसा बदल करू शकत नाही. त्या लोकांना एक लक्षात येतं की आपल्या हातात सर्व काही नाहीये, आपल्या हातात काहीच गोष्टी आहेत आणि आपण त्याच्याकडे जास्ती महत्व द्यायला पाहिजे. एक मात्र गोष्ट आहे, आपण शरीराला जास्ती त्याची इम्प्रूव्हमेंट, त्याला सुधारणा जास्ती करू शकत नाही, पण त्याला त्रास मात्र लवकर देऊ शकतो आणि जास्तीत जास्त देऊ शकतो. ते कसं काय? तर बघतो आजकाल मी, लहान बाळ जेव्हा जन्म घेतं तेव्हा एक सर्व लोकांचा एक विचार असतो की या बाळाचे फोटो पाठवा आम्हाला. आणि फोटो काढताना त्या लहान बाळावर कॅमेराचे फ्लॅश लाईट येतात आणि त्या फ्लॅश लाईटमुळे ऍक्च्युली असं बघितलंय की लहान लहान बाळांना पण आता इतक्यात नोंद केली आहे की त्यांना चष्मा लागतो. का बरं? कारण लहानपणी जेव्हा त्याच्या डोळ्यांमध्ये तेवढी शक्ती नव्हती, 9 महिने बाळ अंधारात आपल्या आईच्या पोटात होतं आणि तेव्हा जन्म घेतल्यानंतर जेव्हा त्याच्या डोळ्यांमध्ये अजून तेवढी शक्ती नाहीये प्रकाश स्वीकारण्याची, तर आधीच्या काळात आईला आणि मुलाला एका कमऱ्यामध्ये ठेवायचे, 2-1 महिने तरी त्यांना आतमध्ये ठेवायचे, चांगले त्यांची वाढ व्हायची, त्यानंतर बाळाला बाहेर काढायचे. आता बाळाचा जन्म मॅटर्निटी वॉर्ड मध्ये होतो, हॉस्पिटलमध्ये होतो आणि तिथे भरपूर त्याचे फोटो काढतात. तर त्या फ्लॅश लाईटचा त्या लहान बाळावर खूप परिणाम होतो आणि त्याच्यामुळे अनेक वेळा असं बघितलंय की आजकाल जे लहान मुलांना लहान वयापासून थोडे चष्मा वगैरे लागतो, डोळे थोडे कमकुवत असतात. का बरं? कारण लहानपणीच त्यांचे भरपूर फोटो काढलेले आहेत. तर त्यामुळे आपण हे बघू शकतो की शरीराला आपण जास्ती, शरीराच्या वाढीला वेग नाही देऊ शकत, पण हा त्याला त्रास देऊ शकतो. 5 वर्षाचं वय समजा कोणाचं आहे आणि असा व्यक्ती म्हणतोय की माझी उंची मला 6 फूट करायची आहे. 5 वर्ष वय असताना 6 फूट उंची होत नाही, त्याला 18, 19, 20 एक वर्ष लागतात, जेव्हा एक उंची वाढण्याचं एक वय असतं. आणि अनेक अनेक लोकांना मी बघितलंय की आधी उंची नसते, मग अमुक अमुक एका वयामध्ये असे भरकन वाढतात आणि नंतर मग उंच होतात.
कधी कधी आई वडिलांना नेहमी एक इच्छा असते की आपल्या मुलाने उंच व्हावं, पण त्याला पण एक वय असतं. तर या पूर्ण चर्चेचा विषय असा होता आतापर्यंत की शरीराची वाढ स्वयंचलित आहे, त्याच्यामध्ये आपण फारसा बदल घडवू शकत नाही. मग दुसऱ्या प्रकारची वाढ ती आहे मानसिक वाढ. मानसिक वाढ अजिबात आपण असं म्हणू शकत नाही की ती स्वयंचलित आहे, अजिबात असं म्हणू शकत नाही की आपोआप होणार. मानसिक वाढ ही प्रत्येक व्यक्तीच्या हातात आहे. तर आपण शारीरिक वाढीसाठी एक उदाहरण दिलं. आपण उदाहरण दिलं की ओलं सिमेंट आहे आणि त्याला कडक होण्यासाठी जसा वेळ लागतो, तसं शारीरिक वाढीला पण एक पूर्व ठरलेला ठराविक एक वेळ लागतो. त्याला आपण त्याचा वेग काय वाढवू शकत नाही. त्याच प्रकारे जर आपल्याला मानसिक वाढीसाठी एक उपमा द्यायची असेल, तर आपण अशी उपमा देऊ शकतो. दूध आहे आणि दुधापासून आपल्याला दही बनवायचं आहे. तर ही पण एक प्रक्रिया आहे. आणि दुधापासून दही बनवण्यासाठी एक काही काही गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या म्हणजे दूध थोडं उष्ण असायला पाहिजे, थोडं गरम असायला पाहिजे. आणि त्या गरम अशा दुधामध्ये थोडंसं दह्याचा 1 चमचा 2 चमचे थोडं टाकायला लागतं. किती मात्रा आहे, किती प्रमाण आहे त्यानुसार. आणि काही काळासाठी वाट बघायला लागते. जशी त्या ओल्या सिमेंटला कडक सिमेंट बनण्यासाठी पण वाट बघायला लागते, तशी दुधाला दह्यामध्ये परिवर्तित करण्यासाठी पण आपल्याला वाट बघायला लागते. पण समजा तुम्ही त्याला मिश्रित केलं, दह्याच्या 2-1 चमच्यांना दुधामध्ये मिश्रित केलं आणि नुसते वाट बघताय. कधी कधी असं होऊ शकतं की आपल्याला दही मिळणार नाही. का बरं असं? कारण काही काही प्रमाण काय आहे की आपण दही किती टाकलं त्याच्यामध्ये. जर दही प्रमाणापेक्षा अधिक टाकलं तर जो काही पदार्थ बनतो आपल्या दुधाचा, तो खूप आंबट बनतो, अतिशय आंबट बनतो. मग ते दही खाण्यायोग्य नसतं. आणि जर आपण कमी प्रमाणात दही टाकलंय त्या दुधात, तर ते दही कदाचित बनणारच नाही. कारण दूध भरपूर आहे आणि दही फार कमी टाकलंय आपण, तर त्याचं परिवर्तन होणारच नाही. आपण वाट 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 बघतोय, पण त्याचं काहीही परिवर्तन होत नाही. ठीक आहे. समजा दूध पण आपण जेव्हा घेतलं दह्यामध्ये परिवर्तित करण्यासाठी, ते पण जर खूप उष्ण असेल, खूप गरम असेल आणि त्याला जर आपण दही टाकलं, तर त्या दुधाचं परिवर्तन अजिबात होत नाही दह्यामध्ये. ते दूध तसंच राहतं. कारण खूप जास्ती गरम होतं आणि ते जे दही टाकलं आपण ते तिथे नष्ट झालं. बरं दूध एकदम थंड असेल आणि त्या थंड दुधामध्ये आपण दही टाकलं, तर कदाचित आपल्याला 2-3 दिवस वाट बघायला लागेल. माहित नाही होईल की नाही होईल. याचा अर्थ ओल्या सिमेंटला कडक सिमेंटमध्ये रूपांतरित होण्यासाठी पण वेळ लागतो आणि दुधाला दही मध्ये परिवर्तित होण्यासाठी पण वेळ लागतो. पण या दोघांमध्ये अंतर आहे. ओल्या सिमेंटला कडक सिमेंटमध्ये परिवर्तित होण्यासाठी आपली काही गरज नाही लागत. आपल्याकडून काही त्याला हस्तक्षेप नाही लागत. पण दुधाचं परिवर्तन दह्यामध्ये होण्यासाठी दूध एका बरोबर तापमानाला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण जे दही 1-2 चमचे टाकतोय त्याचं पण प्रमाण योग्य पाहिजे. आणि जेव्हा बाहेरचं वातावरण पण जर खूप गरम असेल, तर ते दूध दहीमध्ये नासतं ते. खूप आंबट आंबट काहीतरी दही होतं. आणि जर बाहेरचं वातावरण थंड असेल, तर आपण जे आधीचे 2 गोष्टी चर्चा केल्यात, ते पण आपण नीट केलेत आणि बाहेरचं वातावरण पण जरा योग्य आहे, तर मग आपल्याला गोड, योग्य चवीचं दही मिळतं आपल्याला. याचा अर्थ दुधाला दह्यामध्ये परिवर्तित होण्यासाठी पण काही काही अटी आहेत. काही काही गोष्टींना लक्ष द्यायला लागतं. म्हणजे काही प्रमाणात आपण म्हणू शकतो की शारीरिक वाढ ही स्वयंचलित होती, पण मानसिक वाढ ही स्वयंचलित नाहीये. तर आपण जे उदाहरण घेतलं दुधाचं दह्यामध्ये परिवर्तन, त्याच्याशी आपण थोडी तुलना करूया. मुळात दूधच तुमचं खराब आहे. तर तुम्ही कितीही त्याच्यामध्ये चांगलं दही टाका, दुधालाच तुम्ही खूप जास्ती तापवलंय आणि त्यामध्ये कितीही चांगलं दही टाका, त्याचं काही होणार नाही. याचा अर्थ की काही कर्मानुसार एखाद्या व्यक्तीचे मन किंवा एखाद्या व्यक्तीची मानसिकता ही काही प्रमाणात तरी ठरलेली असते. पण अशा या व्यक्तीला जर चांगली संगत मिळाली, या जगामध्ये चांगले आई वडील मिळाले, चांगला परिवार मिळाला, चांगले मित्रमैत्रिणी मिळाले, त्यांचं नेहमी उत्साहवर्धन झालं, त्यांना नेहमी जिज्ञासा जेव्हा केव्हा होती, त्यांच्या मनामध्ये जेव्हा काही प्रश्न होते,
तेव्हा त्यांच्या आई वडिलांनी, मित्रमंडळींनी त्यांना तेव्हा नेहमी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांची उत्सुकता त्याला वाढवलं. तर असे व्यक्ती खूप हुशार होतात. काही दिवसांपूर्वी एका खूप प्रख्यात वैज्ञानिकांची मुलाखत चालू होती टीव्हीवर आणि तेव्हा एका भक्ताने ते बघितली आणि मला एक गोष्ट सांगितली. फिजिक्स फिजिक्सचे खूप मोठे हे वैज्ञानिक आहेत. भौतिकशास्त्राचे हे खूप मोठे वैज्ञानिक आहेत. त्यांना विचारलं की तुम्ही एवढे मोठे वैज्ञानिक आहात, एवढे प्रसिद्ध आहात, याच्या मागे श्रेय कोणाचं आहे? तर त्यांनी उत्तर दिलं, अर्थातच माझे शिक्षक, माझे मार्गदर्शक यांचे, पण म्हणाले, मी सर्वाधिक श्रेय माझ्या आईला देईन. का बरं आईला देईन? तेव्हा त्यांनी वर्णन केलं की सुरुवातीपासून जेव्हा पण मी शाळेमध्ये काहीतरी विज्ञान शिकून घरी यायचो, तेव्हा माझ्या आईने मला प्रोत्साहन दिलं, तू जे काही ऐकलंस त्याच्यावर काही प्रश्न आहेत का तुझ्या मनात? तर मला नेहमी प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहन केलं. मग हळूहळू माझ्यामध्ये काहीही मी बघायचो, आकाशात तारे बघायचो, तर विचारायचो की हे तारे का आहेत? आकाशामध्ये जेव्हा दिवसा तारे न दिसायचे, अदृश्य व्हायचे, जेव्हा सूर्यप्रकाश खूप प्रकर्षाने यायचा, तेव्हा मी विचारायचो, आई हे तारे कुठे गेले? मग तेव्हा आईने मला सांगितलं की तारे कुठे गेले नाहीयेत, पण जेव्हा सूर्याच्या प्रकाशाचा अभाव होता तेव्हा ते तारे दिसतात. पण सूर्याचा प्रकाश एवढा तेज आहे की त्याच्यामुळे आपल्याला तारे दिसत नाही. म्हणजे तारे ते आहेत तिथे पण दिसत नाहीत. अशा प्रकारे या लहान मुलाचे लहान लहान प्रश्नांना उत्तर देत 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 त्याच्या आईने त्या लहान मुलाला जिज्ञासा, प्रश्न, कुतूहल ज्याला म्हणतात, त्याला खूप वाढ दिली. आणि त्यामुळे हा व्यक्ती म्हणाला की लहानपणापासून शाळेमध्ये असताना जेव्हा माझ्या प्रत्येक प्रश्नाला मला उत्तर मिळत गेलं, तेव्हा मला एक लक्षात आलं की साधारणतः आयुष्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर उपलब्ध आहे. फक्त आपल्या समोर जो व्यक्ती आहे त्याला ते उत्तर माहिती असतं किंवा नसतं माहिती. म्हणाले, नंतर जेव्हा मी कॉलेजमध्ये गेलो, नंतर भौतिकशास्त्रामध्ये खोल जायला लागलो, तेव्हा मला या गोष्टीने खूप मदत केली की मी कुठल्याही गोष्टीला विचार करायचो की याच्यामध्ये अजून खोल कसं जाऊ शकतं, अजून आपण काय विचार करू शकतो. तर प्रोत्साहनाला, साधारणतः आपल्या वाढीच्या वयात प्रोत्साहनाला खूप महत्व आहे. आपल्या प्रश्नांना कोणी आदर देतोय की आपल्या प्रश्नांना कोणी दाबतोय, याला खूप महत्व आहे. ज्यांच्या प्रश्नांना त्यांच्या समोरच्या व्यक्तींनी दाबलंय, आई वडिलांनी वेळेच्या अभावी, कधी कधी आई वडील दोघेही नोकरी करत असतात, तर मुलांना द्यायला वेळ नसतो आणि मुलांना सांगतात, हे असे तू फालतू प्रश्न मला विचारत जाऊ नकोस. अशा प्रकारे जेव्हा आपण आपल्या मुलांच्या प्रश्नांना कमी देखतो किंवा दाबायचा प्रयत्न करतो, त्याच्या मागे आपली प्रामाणिक भावना असेल की आपल्याला वेळ नाहीये, पैसे कमवायचे आहेत, बाकीच्या सगळ्या गरजा पुरवायच्या आहेत. पण त्या लहान मुलाची किंवा त्या लहान मुलीची एक ही पण गरज आहे, मानसिक गरज आहे. व्यक्त केलेल्या शब्दांना, व्यक्त केलेल्या विचारांना स्वीकार करण्याची पण त्यांची एक मानसिक गरज आहे. आणि ती अनेक वेळा आपण विसरतो आणि त्यामुळे नकळत का होईना आपण आपल्या मुलांच्या शारीरिक गरजा खूप पुरवण्याचा, छानपणे पुरवण्याचा प्रयत्न करतो. पण जिथे कुठे अतिरेक होतो, तिथे कुठे ना कुठे काही नुकसान तरी होतच. म्हणून एकीकडे आजच्या जगामध्ये आपण म्हणू शकतो शारीरिक गरजा खूप पुरवल्या जात आहेत. 30-40 वर्ष आधीची जी पिढी आहे, त्यांना त्यांच्या आई वडिलांकडून असे दर कुठल्या उत्सवाला नवीन कपडे, नवीन खेळण्या, नवीन मिठाई खाण्याचं, नवीन सायकल, खाण्याला चांगले पदार्थ, असं एवढं काही लाड काही झाले नाहीत मागच्या पिढीचे. त्या हिशोबाने आत्ताची जी लहान पिढी आहे त्यांना भरपूर काही वेळेवर छान सगळं काही मिळतं. पण आजची जी पिढी आहे त्यांचा एक त्याच्यामध्ये तोटा झालाय की या शारीरिक गरजा पुरवता पुरवता, त्याच्यासाठी पैसे कमवता कमवता आई वडिलांना आपल्या मुलांच्या मानसिक गरजा पुरवण्यासाठी आता वेळ उरला नाहीये. त्यामुळे आपण जिथे कुठे कमी पडणार तिथे तिथे आपल्याला त्रास होणार. तर म्हणून प्रत्येक आई वडिलांचं हे कर्तव्य आहे की लहानपणी, बालपणी आपल्या मुलांना वेळ देणे हे खूप महत्वाचं आहे. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणे गरजेचं आहे. आणि याचा अर्थ असा तुम्ही कधीच समजू नका की माझं म्हणणं आहे की नेहमी त्यांचे लाड करावे. नाही. जेव्हा त्याची प्रत्येक गरज पुरवली जाते, एका अर्थाने तो मुलगा किंवा ती मुलगी मोठा होऊन खूप स्वार्थी बनायचा पण एक चान्स असतो.
कारण लहानपणापासून त्याने जे काही मागितलं ते आई वडिलांनी नेहमी दिलंच आहे त्याला. त्याला आजपर्यंत एकदा पण नाही हा शब्द ऐकायला नाही. हे शक्य नाही, हे तुला मिळणार नाही, हे जर एखाद्या मुलानी लहानपणापासून त्याच्या तरुण वयापर्यंत कधी ऐकलंच नसेल तर विचार करा, त्याला उद्या आयुष्यामध्ये किती त्रास होईल. जेव्हापर्यंत आई वडील तेव्हा तर सगळ्या गरजा पुरवतील आणि त्याच्यानंतर हे जग काही आई वडिलांसारखं दयाळू किंवा प्रेमळ नसतं. तर या तत्वावर चर्चा करताना मला नेहमी एक गोष्ट आठवते की 30 एक वर्ष आधी जेव्हा परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज मंदिरात, मुंबईच्या मंदिरात परदेशाहून सेवेसाठी आले होते, तेव्हा तरुण होते, तेव्हा भरपूर वेळ होता आणि अनेक अनेक लोक त्यांना कधीही भेटू शकत होते. तर तेव्हा मंदिराच्या प्रांगणात राहणारा एक भक्त परिवार होता, ज्यांनी मंदिराला पूर्णपणे समर्पित केलं होतं स्वतःला. आणि त्यांची मुलगी होती, ती खूप हुशार होती. तर ती प्रत्येक परीक्षेत पहिली यायची आणि प्रत्येक परीक्षेत जेव्हा पहिली यायची तेव्हा घरी धावत धावत यायची. आई वडील नेहमी तिला खूप प्रोत्साहन करायचे, खूप हुशार म्हणून तिची पाठ थोपटायचे. आणि ही लहान मुलगी त्या काळी नेहमी आपला तो रिपोर्ट कार्ड, प्रगतीपत्र घेऊन नेहमी महाराजांना दाखवायला त्यांच्या रूम कमऱ्यामध्ये जायची. तर एकदा अशीच जेव्हा वार्षिक परीक्षेमध्ये ही मुलगी पहिली आली, जेव्हा आई वडिलांनी खूप वाहवा केली, सर्व नातेवाईकांनी खूप वाहवा केली, सगळं काही वाहवा स्वीकारून आता ही मुलगी नंतर राधानाथ महाराजांकडे भेटायला गेली. मग महाराजांनी तेव्हा तिला शाबासकी दिली आणि नंतर म्हणाले, तू नेहमी पहिली येतेस, आयुष्यात कधी कधी दुसरं पण यायला पाहिजे. या परीक्षेमध्ये तू कधीतरी दुसरी पण यायला पाहिजेस. तर त्या लहानशा मुलीला, कदाचित तेव्हा 7वीत किंवा 8वीत होती ती मुलगी, तर असा हा विचार कधी कोणी मांडलाच नव्हता तिच्यासमोर. तर तिला ते थोडंसं वाईट वाटलं, थोडी खिन्न झाली, घरी गेली, आई वडिलांना सांगितलं. वडील, एक थोडा विश्वास होता वडिलांना, वडील म्हणाले की आपण जाऊन विचारूया महाराजांना. असं का महाराज म्हणाले. आणि जेव्हा मग महाराजांना विचारलं तेव्हा महाराजांनी स्पष्टीकरण दिलं की तू प्रत्येक परीक्षेमध्ये पहिली येतेस, तुझ्या मनामध्ये कुठेतरी एक नकळत तो गर्व निर्माण होणार की तुम्ही परीक्षा सांगा, त्याच्यासाठी मी तयारी करणार आणि त्या परीक्षेमध्ये मी पहिला क्रमांक पटकावणारच. आणि उद्या जेव्हा तू शाळेबाहेर पडशील तेव्हा कॉलेजमध्येही कदाचित स्वप्रयत्नांनी पहिला क्रमांक पटकावशील. पण त्यानंतर आयुष्यामध्ये ज्या काही परीक्षा येतात, पहिली गोष्ट म्हणजे त्या न सांगता येतात. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा पाठ्यक्रम ठरलेला नसतो. कुठूनही कुठलेही प्रश्न येतात, कधीही कुठलीही परिस्थिती बदलते, कधीही कुठलीही व्यक्ती, खूप विश्वासू व्यक्ती पण बदलतात. त्यामुळे जीवनाच्या परीक्षा अशा सांगून येत नाहीत. जीवनाच्या परीक्षा आपण अंदाज लावू शकत नाही आणि जेव्हा जीवनाच्या परीक्षा अचानक येतात तेव्हा त्यामध्ये पहिला क्रमांक जर तू नाही पटकावलास तर तुझ्यामध्ये न्यूनगंड निर्माण होईल, इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स निर्माण होईल आणि तू भसा भसा रडशील, माझ्या आयुष्यामध्ये हे असं का होतंय, माझ्या आयुष्यामध्ये ही अशी परिस्थिती का निर्माण झाली. तर तेव्हा म्हणाले होते महाराज की जे लोक पूर्ण शालेय वातावरणामध्ये पहिले येतात, प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह स्पर्धात्मक परीक्षेमध्ये पहिले येतात, त्यांच्या जीवनामध्ये पुढे जेव्हा केव्हा कधी चुकीने जरी अपयश आलं तेव्हा ते त्या अपयशाला सामोरे जाऊ शकत नाही आणि त्यांना असं वाटतं की हे माझ्या जीवनाचं अंत आहे. म्हणून म्हणाले की अधूनमधून दुसरा क्रमांक पण आपण पटकावला पाहिजे. याच्या मागे सांगण्याचं तात्पर्य हे की आपण आपल्या मुलांना जसं वळण देऊ लहानपणी तशा प्रकारे ते मोठे होतील. जर आपण आपल्या मुलांना केवळ लाडावलंय, नेहमी त्यांच्या प्रत्येक गरजा पुरवल्या आहेत, नेहमी त्यांची प्रत्येक मागणी आपण पूर्ण केली आहे, तर ते लाडावतील आणि उद्या जेव्हा जीवन, आयुष्य, हा समाज, हे जेव्हा त्यांना काळ, जेव्हा त्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे, त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना प्रतिसाद देणार नाही, तेव्हा ते खचतील. म्हणून प्रोत्साहनाची पण गरज आहे. का? तर त्यांच्यामध्ये जे सद्गुण आहेत त्यांना वाव दिला पाहिजे. पण त्यांना कुठेतरी नाही हा शब्द ऐकण्यासाठी पण आपण तयार करायला पाहिजे. जर दूध थंड असेल तरी ते दही नाही बनत, जर दूध अधिक गरम असेल तरी ते दही नाही बनत, दह्याचं प्रमाण वाढलं तरी दही नाही बनत आणि दही कमी असेल तरी दही नाही बनत. म्हणजे योग्य तापमान दुधाचा, योग्य प्रमाण दह्याचं, योग्य तापमान पूर्ण वातावरणाचा, अशा या 3-4 गोष्टी जेव्हा योग्य होतात तेव्हा दुधाचं परिवर्तन दह्यामध्ये होतं. तर हे खूप एक महत्वाचं आहे.
हा जो लॉकडाऊन काळ होता, संचारबंदीचा काळ होता, त्यामध्ये मुलांचे बरेच हाल झालेत. मुलं अशा काळामध्ये बाहेर जाऊ शकले नाहीयेत. त्यांना खेळण्याची एक नेहमीची सवय होती, ती बंदी झाली त्याच्यावर. ते मुलं जेव्हा घरी वारंवार विचारतात की काय करायचं, काय करायचं, कधी कधी आई वडिलांना वाटतं की हे काय त्रास देत आहेत की काय. तर तेव्हा आपण काय करू शकतो, मुलांना विचारू शकतो, हे बघ, हे ताटामध्ये जी डाळ आहे ना, ही डाळ अशी छान चविष्ट बनण्यासाठी काय लागतं, तू सांग मला. तशा आमच्या मंदिरात एक भक्त आहेत, त्यांनी एका मुलाला हा प्रश्न विचारला की तुझ्या ताटात जी डाळ आहे ही बनण्यासाठी काय लागतं. तर त्यांनी म्हणाले, खूप चांगले मसाले लागतात. मसाले जर चांगले असतील तर छान डाळ बनते. आणि मग यांनी त्याला विचारलं, फक्त मसाल्यांनी डाळ बनते? आणि ज्या शेतकऱ्यांनी ते बियाणं पेरलं, त्याची काळजी घेतली, जमिनीला सुपीक बनवलं, वेळेवर त्याला पाणी दिलं, परमेश्वराने योग्य वेळी ऊन दिलं, वातावरण निर्मिती झाली, ऋतू योग्य होता, अशा प्रकारे अ, इतर प्राण्यांपासून त्या झाडाला वाचवलं, खत पाणी घातलं, अशी कितीतरी गोष्टी त्या शेतकऱ्यांनी जेव्हा केल्या आहेत, तेव्हा त्या डाळीला, त्या झाडावर डाळ आली आहे, त्याला रोगापासून वाचवले, त्याच्यावर फवारणी केली आहे. तर या 10 गोष्टीतून एक जरी गोष्ट चुकली, फवारणी नाही केली, कधी कोणी प्राणी आले आणि त्यांनी ते झाडं खाल्ली, ती जमीनच सुपीक नव्हती, बियाणं योग्य नव्हतं, पाणी द्यायला विसरले, तर तुला ही डाळ आज तुझ्या ताटामध्ये मिळाली असते का? मग तेव्हा त्या मुलाचे डोळे असे मोठे झाले आणि तो म्हणाला, आई, प्रभूजी, मी याच्यावर असं कधी विचार नाही केला की माझ्या ताटामध्ये ही डाळ येण्यासाठी किती लोकांचे त्याच्या मागे श्रम आहेत, किती लोकांचे त्याच्या मागे वेगवेगळे पैलू आहेत, त्यांनी किती मेहनत केली. मग त्यानंतर म्हटलं की त्याला कोणतरी ट्रान्सपोर्ट केलंय, गावातून, शेतकऱ्याकडून शहरात त्या दुकानामध्ये, दुकानातून कोणतरी ते जाऊन घरी आणलंय, त्याला किडे नाही लागायला पाहिजेत म्हणून त्याला पण थोडस काहीतरी पावडर वगैरे लावली आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हा त्या पावडर लागलेल्या डाळीला धुवायला लागतं नीट, नाही तर ती पावडर पोटात जाईल. आईनी नीट त्याला धुतलंय, त्याला नीट शिजवलंय, शिजली नाही डाळ तर ती पोटात त्रास करते, त्याला नीट शिजवलंय. त्याला जेव्हा स्वयंपाक केला तेव्हा आईनी, जसं मुलं कधी कधी अभ्यास करता करता IPL मॅच लावतात, किंवा मुली अभ्यास करता करता काहीतरी युट्यूबवर काहीतरी व्हिडिओ लावतील, तसं जर तुझ्या आईनी हे डाळ बनवताना समजा कुठल्या युट्यूबवर काही प्रवचन लावलं असतं, किंवा युट्यूबवर काही इतर लक्ष वेधित करणारं काही कार्य लावलं असतं, तर तुझ्या आईचं लक्ष तिथे गेलं असतं आणि कदाचित स्वयंपाक एवढा नीट नसतं झालं. म्हणजे आधी त्या शेतकऱ्याचे श्रम, त्याच्यानंतर ज्यांनी त्याला ट्रान्सपोर्ट केलं त्याचे श्रम, आणि त्याच्यानंतर वडिलांचे श्रम की त्यांनी दुकानातून ते घरी आणलं, त्याच्यानंतर आईचे श्रम की नीट धुतलं, नीट शिजवलं, त्याला नीट मसाले वापरले, आणि ते मसाले सगळे टाकताना वगैरे दुर्लक्ष नाही केलं, अर्ध लक्ष गाण्यांमध्ये, अर्ध लक्ष टीव्ही मध्ये आणि अर्ध लक्ष स्वयंपाकात, असं नाही केलं. आणि एवढ्या सर्व लोकांचे कठीण परिश्रम, लक्षपूर्वक कष्ट जेव्हा केले, त्यानंतर तुझ्या प्लेटमध्ये आता ती डाळ आली आहे. आणि कधी कधी तुला जेव्हा ती डाळ आवडत नाही, तेव्हा तू अर्धवट खातोस आणि अर्धवट ती डाळ कचऱ्याच्या डब्यात फेकतोस. मग जेव्हा एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी ताटातलं अन्न, तांदूळ असू दे, भात असू दे, किंवा डाळ असू दे, भाजी असू दे, चपाती असू दे, जेव्हा कचऱ्याच्या डब्यात टाकतात, तेव्हा कधी कधी मी बघितलंय आई वडील त्यांना ओरडतात आणि म्हणतात, हे असं कचऱ्याच्या डब्यात टाकायचं नाही. तुला माहिती नाही किती लोक आहेत या जगामध्ये ज्यांना खायला मिळत नाही, आणि तू अशा अर्ध्या चपात्या, भात डाळ कचऱ्याच्या. आजचा जो वर्ग आहे, विद्यार्थी वर्ग, हा अशा शब्दांना स्वीकारणार नाही. तुम्ही जर त्यांना ओरडले की डब्यात असं तो अन्न टाकायचं नाही, ते स्वीकारणार नाही. पण त्यांना बसवा आणि ही पूर्ण सायकल शिकवा. त्या बियाण्यापासून तुमच्या प्लेटमध्ये ती डाळ येईपर्यंत किती लोकांचे श्रम आहेत, मग तुम्हाला लक्षात येईल की त्यांना हे नीट पटतं. पण तुम्ही जर सांगितलं की कुठे गरीब लोक आहेत आणि त्यांना खायला नाही मिळत म्हणून तू ही फेकायची नाही, त्यांना ते कळत नाही. तर त्यांना लॉजिक पाहिजे, त्यांना स्पष्टीकरण पाहिजे, त्यांना नीट समजावून सांगितलं पाहिजे, तेव्हा कुठे त्यांना कळतंय. तर अशा प्रकारे या संचारबंदीच्या काळामध्ये पण जेव्हा मुलं घरी आहेत आणि कधी कधी आपल्याला हजार प्रश्न विचारतात, त्यांना विचार करण्यासाठी आपण असे काहीतरी कार्य देऊ शकतो.
मुलांना आपण स्वयंपाकघरात बोलवू शकतो आणि त्यांना सांगू शकतो ही जी लाल पावडर आहे ना, ही लाल मिरची पावडर आहे, याने तिखटपणा येतो. हळदीने अमुक अमुक एक चव येते. काळ्या मसाल्याने एक चव येते. एका पदार्थामध्ये जास्ती काळा मसाला टाकला तर बघ अशी चव येते. एखाद्या पदार्थामध्ये हळद जास्ती टाकली तर अशी चव येते. मग त्यांना लक्षात येईल, वर्षानुवर्ष प्रत्येक स्वयंपाकामध्ये आई जी मला एक छान चव देते, भाजीची वेगळी चव, डाळीची वेगळी चव, त्याच्यामध्ये आईची किती मेहनत आहे, त्याच्यामध्ये आईची किती कला आहे, तेव्हा कुठे मग आईप्रती प्रेम वाढतं. पण आपण नेहमी नुसतं आरडाओरडा जर केला, असं नाही करायचं, तसं नाही करायचं, असं नाही बसायचं, तसं नाही बसायचं, तर आजचा जो विद्यार्थी वर्ग आहे, लहान मुलांचा जो वर्ग आहे, त्यांना हे सगळं काही जमत नाही. लहानपणी मला आठवतंय, माझे पण वडील थोडं शिस्त लावणारे आहेत. तर एकदा माझी आई कुठेतरी त्यांच्या माहेरी गेली होती आणि तेव्हा मग आमच्या ओळखीचे एका परिवाराने आम्हाला घरी जेवायला बोलवलं होतं. तर मी आणि वडील हे रात्रीच्या जेवणासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. तर साधारणतः एक कोणाच्या घरी गेलो तर आपल्याकडे आग्रह करण्याची एक सवय आहे. आणि मी होतो लहान. मी तेव्हा मला वाटतं 6वीत किंवा 7वीत होतो. तर त्यांच्या घरी जेव्हा बसलोय तेव्हा ते ज्या काकू होत्या त्या वाढत होत्या. आणि वाढताना त्यांनी आग्रह केला. तर तो आग्रह नाही कसा करायचा, आपल्या ताटावर हात कसा ठेवायचा आणि आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढंच कसं ताटावर घ्यायचं हे काय मी शिकलो नव्हतो तेव्हा. तर तेव्हा त्या काकू येऊन वडिलांच्या ताटात पण वाढायचा प्रयत्न करत होते, पण वडील म्हणायचे नाही मला एवढं नको, हे मी एवढंच खाणार, अमुक अमुक. तर त्यांनी बरोबर प्रमाणामध्ये त्यांच्या ताटात सगळं जेवण घेतलं होतं. पण मी फसलो. माझ्या ताटामध्ये खूप जास्ती जेवण आलं आणि ते मला संपता संपेना ते. तर मी खूप प्रयत्न केला, पण शेवटी माझ्या ताटामध्ये भरपूर काही उरलं आणि मी वडिलांना सांगितलं, "मी याच्या पुढे हे खाऊ शकत नाही." तर त्याच्यामध्ये एका अर्थाने माझी चूक नव्हती. कारण त्या काकूंनी न विचारता आणि आग्रह करता करता माझ्या ताटात भरपूर काही टाकलं होतं. पण माझ्या वडिलांनी सांगितलं, "ताटामध्ये उष्ट ठेवून आपण या घरून जाऊ शकत नाही. तुला जेवढा वेळ लागेल, हळूहळू तुला जेवढं जमतंय तेवढं खा. मी इथे बसतो तुझ्यासोबत." आणि तुम्हाला मी खरोखर सांगतो, ज्या क्षणी मी ते बोललो, त्या क्षणानंतर ऑलमोस्ट 1 ते सव्वा तास मी त्या ताटासमोर बसून होतो आणि एक घास हळूहळू खायचो आणि वडिलांकडे बघायचो आणि वडील म्हणायचे, "नाही, जेव्हापर्यंत हे संपणार नाही, तेव्हापर्यंत आपण इथे उठणार नाहीये." तर त्यांनी रागावले नाही, त्यांनी माझे कान नाही पिळले, पण मला सांगितलं, की जेव्हापर्यंत हे ताट साफ होत नाही, तेव्हापर्यंत आपण इथून उठू शकत नाही. आणि 1 सव्वा तास मला लागला त्या पूर्ण ताटाला संपवता संपवता. आणि ते पूर्ण ताट संपल्यानंतर माझे वडील त्यांच्या ताटावरून उठले. आम्ही दोघांनी हात धुतले. माझं पोट दुखत होतं आणि त्या दिवशी आम्ही त्या घरून आमच्या घरी चालत गेलो. का बाबा म्हणाले, "एवढं सगळं तू खाल्लंयस गरजेपेक्षा जास्ती, तर थोडं चालत गेलो आपण, तर थोडं पोटातलं जिरणार म्हणून." त्या दिवशी सगळं ते खाल्ल्यानंतर आधीच मी पूर्णपणे असा त्रासलेला होतो आणि त्या दिवशी चालत, चालत, चालत घरी गेलो. अर्धा तास लागला घरी चालत जाण्यासाठी. मग त्या दिवशी जेव्हा पोहोचलो, त्या दिवशी रात्री जेव्हा झोपलो, आई नव्हती माझ्यासोबत. पण त्या दिवशी मला लक्षात आलं, आजपासून कान स्वतः पकडले, की ताटामध्ये गरजेपेक्षा जास्ती कधी घेणार नाही. आणि त्या दिवशीपासून ते आजपर्यंत मी ताटामध्ये कधीही काही उष्ट ठेवत नाही. मला जर जमत नसेल तर मी सांगतो, की हे मी खाऊ शकत नाही आणि माझ्या ताटाबाहेर ती वाटी आधीच ठेवतो. पण माझ्या ताटामध्ये कधी तुम्हाला उष्टी डाळ, उष्ट वरण, उष्ट भात कधी सापडणार नाही. का? कारण ते लहानपणीच असे संस्कार बिंबवलेत. तर अशी शिस्त लहानपणीच लावली होती आणि एका अर्थाने मला आवडलं हे, की वडिलांनी आरडाओरडी न करता म्हणाले, की "मी तुझ्यासोबत इथे बसलेलो आहे. तू काही काळजी करू नकोस. पण जेव्हापर्यंत तू हे संपवणार नाही, तेव्हापर्यंत आपण उठू शकत नाही." तर अशा प्रकारे जेव्हा आपण आपल्या लहान मुलांना लहानपणापासून चांगले संस्कार लावतो, तेव्हा कुठे त्यांच्यामध्ये लहान, 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 लहान गोष्टी बिंबवण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि ते मग कुठेतरी काहीतरी परिवर्तन घडतं. अशाच प्रकारे हे मी तुमच्यासोबत माझ्या शारीरिक बालपणाची एक गोष्ट सांगितली. माझ्या आध्यात्मिक बालपणाची पण एक गोष्ट आहे, की ब्रह्मचर्य आश्रम जॉइन केल्यानंतर साधारणतः मंदिरामध्ये सगळे ब्रह्मचारी हे मंदिराच्या मुख्य हॉलमध्ये एकत्र बसून, गोल बसून जप करतात. तर ती आम्हाला आधीपासून एक सवय आहे ब्रह्मचार्यांना.
एकदा रात्री मी खूप उशिरा एका कार्यक्रमाहून आलो होतो. 11:30-12 वाजले होते. दुसऱ्या दिवशी पण उठलो लवकर आणि जप करताना थोडा एक असा थकलेला भावना होती. तर त्या दिवशी ना नकळत थकलेल्या याच्यामुळे थोडं म्हटलं, बाहेर अशा थोड्या खुर्च्यासारख्या होत्या. जमिनीवर बसून थोडं करायला कंटाळा येत होता, त्रास होत होता. तर बाहेर टेम्पल हॉलच्या बाहेर काही तिथे खुर्चीसारखी जागा होती. लॉकर्स होते तिथे. तर त्याच्यावर जाऊन मी बसलो आणि जप करत होतो. तेव्हा आमच्या मंदिरातले एक खूप वरिष्ठ ब्रह्मचारी आहेत. 20-25 वर्ष तेव्हा त्यांना झाले होते ब्रह्मचारी आश्रमात आणि मला 2 महिने झाले होते. ते आले तिथे आणि मला एवढ्या जोरात ओरडले, "तुला इथे बाहेर जप करण्यासाठी कोणी परवानगी दिली आणि तू आतमध्ये जप का नाही करत आहे?" मी तर आता खूप हळू बोलतोय. एवढ्या जोरात ओरडले ते मला. त्या दिवशी मी जो मंदिराच्या हॉलमध्ये बसून जप करण्यासाठी जो काही एक निर्धास्त घेतला, तो आजपर्यंत माझा सुटला नाही. आजही मी मंदिराच्या टेम्पल हॉलमध्ये सगळ्या ब्रह्मचार्यांसोबत गोलाकार करून जप करतो. का? तर कारण आध्यात्मिक बालपणामध्ये तशी शिस्त लावली. तर शारीरिक बालपणामध्ये माझ्या वडिलांनी शिस्त लावली आणि आध्यात्मिक बालपणामध्ये माझ्या त्या श्रेष्ठ गुरुबंधूंनी, श्रेष्ठ वैष्णवांनी ओरडले मला. पण मला शिस्त लावली आणि त्या शिस्तीमुळे आजही एका ठिकाणी जप करण्याची माझी जी सवय आहे ती गेली नाही. अशा प्रकारे जेव्हा आपल्याला शारीरिक बालपणी किंवा आध्यात्मिक बालपणी कोणीतरी शिस्त लावतं किंवा कोणी काही चांगल्या गोष्टी सांगतं, तर ते आपल्यासाठी किती हिताचं आहे. आणि हेच समजा अमुक अमुक आई वडिलांनी शारीरिक बालपणी जर योग्य शिकवणी नाही दिल्या किंवा आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ वैष्णव आहेत त्यांनी आपल्याला आपल्या आध्यात्मिक बालपणी जर योग्य वळण नाही लावलं, योग्य शिकवण नाही दिली, तर विचार करा मग पुढे आपलं कसं होणार. म्हणून खूप महत्वाचं आहे की जर आपण वरिष्ठ असू तर आपण इतरांना मार्गदर्शन द्यायला पाहिजे, त्यांना योग्य काय अयोग्य काय हे शिकवायला पाहिजे. आणि जर आपण कनिष्ठ असू, जर आपण लहान असू, तर मोठ्यांना नेहमी विचारायला पाहिजे की हे कसं करायचं, ते कसं करायचं, याच्यामध्ये योग्य दृष्टिकोन काय, त्याच्यामध्ये योग्य दृष्टिकोन काय. साधारणतः जर आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रोत्साहन किंवा योग्य शिकवण आपल्याला जर प्राप्त नसेल झाली, तर आपल्या आयुष्यामध्ये पुढे अंधकारच आहे. कारण स्वतःच्या शक्तीवर, स्वतःच्या बळावर आपण प्रत्येक गोष्टीला सामोरे नाही जाऊ शकत. पण जेव्हा आपल्यासोबत काही आपल्याला प्रोत्साहन देणारे, मदत करणारे लोक असतात, जेव्हा त्यांचा पाठिंबा असतो, तेव्हा मग कुठेतरी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी करावं असं वाटतं. तर ते खूप महत्वाचं आहे. साधारणतः आपल्या आयुष्यामध्ये जे आपण काही बदलू शकतो, त्याच्याबद्दल आपण जास्ती विचार नाही करत आणि ज्या गोष्टी आपण बदलू नाही शकत त्याच्यावर जास्ती विचार करतो. तर एका अर्थाने आपण ज्या परिवारात जन्म घेतलाय तो आपण बदलू शकत नाही. आपले नातेवाईक असतील त्यांना आपण बदलू शकत नाही. आपल्या भावंडांना आपण बदलू शकत नाही. तर ज्या गोष्टींना आपण बदलू शकत नाही साधारणतः आपण त्याच्यावर चर्चा करत असतो की माझे नातेवाईक असे काय आहेत, माझे भाऊ असे काय आहेत, माझे बहीण असे काय आहेत. कधी कधी भांडणं वगैरे असतात, तर त्याच्यामध्ये आपलं अर्ध आयुष्य निघून जातं की माझे भावंड असे का आहेत, माझे चुलते असे का आहेत, किंवा माझं शरीर असं नेहमी मला रोग होतात असं काय आहे. तर जे आधीपासून ठरलेलं आहे त्याच्यावर जास्ती चर्चा करून काही फायदा नाहीये. पण आपले मित्र कोण आहेत ते आपण ठरवतो आपल्या आयुष्यामध्ये. आपण कोणाच्या शिकवणीला, आपण कोणाच्या बोलण्याला आपल्या आयुष्यामध्ये प्राधान्य देतो हे आपण ठरवतो. आपल्या जीवनामध्ये खरे बरेच मित्रमैत्रिणी असतील, पण त्याच्यातून कोणाच्या बोलण्याला आपण जास्ती प्राधान्य देतो हे आपण विचार करायला पाहिजे. तर ज्या गोष्टी ठरल्या आहेत त्याच्यावर वारंवार मनन करून, त्याच्यावर वारंवार चर्चा करून काही फायदा नाही. पण ज्या गोष्टी अजूनही ठरलेल्या नाहीत, अजूनही आपण आपले मित्र बदलू शकतो, अजूनही आपण आपल्या मैत्रिणी बदलू शकतो. आणि जे आपल्याला नेहमी प्रोत्साहन देतात, जे नेहमी आपल्याला काळजी करतात, ज्यांना आपल्याबद्दल काहीतरी चांगल्या भावना आहेत, त्यांच्याशी आपण आपले ऋणानुबंध अजून घट्ट करायला पाहिजेत. तर ज्या गोष्टी बदलतील त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि ज्या गोष्टी बदलत नाही त्याच्याकडे आपण जास्ती लक्ष किंवा जास्ती चर्चा नाही करायला पाहिजे. वाढीवर आपण चर्चा करत आहोत. पहिल्यांदा आपण शारीरिक वाढीवर चर्चा केलं, आता आपण मानसिक वाढीवर चर्चा केली. आता आपण चर्चा करणार आहोत बौद्धिक वाढीवर. बौद्धिक वाढ ही पण स्वयंचलित नाहीये. बौद्धिक वाढ ही पण आपोआप होत नाही.
याला पण आपण वळण देऊ शकतो. साधारणतः समजा आपल्याला कोणी शिकवलं, जे मी बोलतोय त्याला निमूटपणे स्वीकारा. या पुस्तकामध्ये जे लिहिलंय त्याला निमूटपणे स्वीकारा, शांतपणे काही न विचारता स्वीकारा. अशा लोकांच्या सोबत राहून आपली बौद्धिक वाढ होणार नाही. अशा लोकांसोबत राहून आपली बौद्धिक वाढ होणार नाही. बौद्धिक वाढ होते ती चिंतनाने. जेव्हा आपण जे वाचतोय त्याच्यावर आपण चिंतन करू, त्याच्यावर आपण थोडी चर्चा करू, त्याच एका तत्वाला, त्याच एका गोष्टीला विविध दृष्टिकोनाने बघू, त्याच्यामध्ये कुठेतरी आपली बौद्धिक वाढ होते. आपण जे काही ग्रंथ वाचतोय, बघा, आपण भगवद्गीतेचा खूप अभ्यास करतो आणि आपण श्रीमद भागवताचा भरपूर अभ्यास करतो. आणि हे दोन्ही ग्रंथ एखाद्या व्यक्तीने लिहिलेले ग्रंथ नाहीयेत. हे दोन्ही ग्रंथ ज्याला खूप प्राधान्य आहे वैष्णवांमध्ये, हे दोन्ही ग्रंथ असे आहेत की या दोन्ही ग्रंथांमध्ये व्यक्तींमध्ये चर्चा चालू आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुनामध्ये चर्चा चालू आहे आणि भागवतामध्ये सुरुवातीला श्रीकृष्णांनी जेव्हा ब्रह्माजींसोबत संवाद साधला ते एक भागवतम आहे. व्यास ऋषींनी शुकदेव गोस्वामींना जो भागवतम सांगितला तो भागवतम आहे. शुकदेव गोस्वामींनी परीक्षिताला सांगितला तो भागवतम आहे. तिथे बसले होते सूत गोस्वामी, सूत गोस्वामींनी शौनकादी ऋषींना सांगितलं तो एक भागवतम आहे. संकर्षण भगवंतांनी चतुष्कुमारांना सांगितला तो एक भागवतम आहे. मैत्रेय ऋषींनी विदुराला सांगितला तो एक भागवतम आहे. तर कुठलं एक ग्रंथ बघा तुम्ही ज्याच्यामध्ये केवळ एक व्यक्ती जे बोलतोय ते केवळ निमूटपणे, शांतपणे, काही विचार न करता कोणीतरी लिहून घेतलंय आणि ते पुस्तक आपल्याला वाचनासाठी दिलंय. नाही, भगवद्गीतामध्ये चर्चा आहे, श्रीमद भागवतामध्ये चर्चा आहे. श्रीमद भागवतामध्ये अजामिलची जी गोष्ट आहे ती कधी येते? 6व्या स्कंदाच्या एकदम सुरुवातीला पहिल्या किंवा दुसऱ्या अध्यायामध्ये अजामिलाची गोष्ट येते. पण ती गोष्ट काय येते त्याच्या मागे एक कारण आहे. तर 5व्या स्कंदाचा शेवट होतो की संपूर्ण ब्रह्मांडाचं घडण कशी केली, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये कसे वेगवेगळे ग्रह आहेत. आणि त्याच्यामध्ये सर्वात शेवटी जे वर्णन आहे ते आहे नरकाचं वर्णन आहे. तर जेव्हा नरकाचं वर्णन विस्तृतपणे 29 वेगवेगळे नरक आहेत भागवताच्या 5व्या स्कंदाच्या शेवटच्या अध्यायांमध्ये तुम्हाला ते सगळं वर्णन मिळेल. ते जेव्हा वर्णन परीक्षित महाराज ऐकतात तेव्हा परीक्षित महाराज एक वैष्णव असल्या कारणाने त्यांचं हृदय द्रवित होतं आणि म्हणतात, हे जी लोक आहेत जी पाप कार्यांमुळे या नरक लोकात जातील त्यांच्या शुद्धीकरणाचा, त्यांच्या मुक्ती प्राप्त करण्याचा काहीतरी मार्ग आहे का? आणि या संवेदनशील प्रश्नाला उत्तर देताना शुकदेव गोस्वामी सांगतात, परीक्षिता, तू स्वतः तरी वैकुंठाला चाललायस कारण तुझं श्रीकृष्णांवर एवढं प्रेम आहे, पण मला एक लक्षात येतंय की तुला इतरांप्रती दयेची भावना आहे. म्हणून तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी तुला एक कथा सांगतो की सर्वात पापी व्यक्ती पण जेव्हा भगवंतांची शरण घेतो तेव्हा त्याला कसं काय त्याचं गंतव्यस्थान बदलतं. आणि तेव्हा अजामिलाची गोष्ट सांगतात की हा अजामिल किती पापी होता, या अजामिलाने किती पापी गोष्ट केली होती, पण त्यांनी पण जेव्हा नारायण 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 असं 3 वेळा भगवंतांचं नाव घेतलं तेव्हा त्याला दिशा त्याच्या जीवनाची पूर्णपणे बदलली. पण ही अजामिलाची गोष्ट का सांगण्यात आली? कारण परीक्षितांनी प्रश्न विचारला म्हणून. 7व्या स्कंदामध्ये एका अर्थाने म्हणू शकतो की संपूर्ण 7वा स्कंद हा नरसिंह देवांच्या कथेवर अवलंबून आहे. पण नरसिंहदेवांची कथा कशी आली? तर 6व्या स्कंदाच्या शेवटी कारण 6व्या स्कंदामध्ये वृत्रासुराची कथा आहे आणि अजामिळाची कथा आहे. तर त्याच्यामध्ये असं दाखवलंय की भगवंत आपल्या भक्तांची कशी काळजी घेतात. तर शेवटी युधिष्ठिर महाराजांनी नारद मुनींना एक प्रश्न विचारला होता एकदा, आणि तसाच प्रश्न परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामींना विचारतात की जेव्हा केव्हा मी परमेश्वराची काही गोष्ट ऐकतो तेव्हा मला एक लक्षात येतं की परमेश्वर ना हे देवतांची बाजू घेतात आणि नेहमी राक्षसांच्या विरुद्ध असतात, दानवांच्या विरुद्ध असतात. तर असं काही आहे का की परमेश्वर यांना देवतांप्रती एक कल आहे आणि दानवांच्या नेहमी विरुद्ध असतात भगवंत, असं काही आहे का? त्यांच्यामध्ये विषमता आहे का? शुकदेव गोस्वामी म्हणतात, हाच प्रश्न एकदा युधिष्ठिर महाराजांनी नारद मुनींना विचारला होता आणि नारद मुनींनी उत्तर काय दिलं? नारद मुनींनी स्पष्टपणे याचं उत्तरच नाही दिलं.
नाही, भगवंतांमध्ये विषमता नाहीये. भगवंत अमुक अमुक व्यक्तीला जास्ती प्रेम करतात असं नाहीये. त्यांनी त्याच्या उत्तरामध्ये त्यांच्या स्वतःच्या शिष्याची, प्रल्हादाची कथा सांगितली. तर नारद मुनींनी उत्तर म्हणून प्रल्हादाची कथा युधिष्ठिर महाराजांना सांगितली होती. आणि तसाच एक प्रश्न परीक्षितांनी शुकदेवांना विचारला, म्हणून शुकदेव गोस्वामींनी त्या कथेचा आधार घेऊन पुन्हा एकदा नरसिंह आणि प्रल्हादाची कथा सांगितली. आणि त्या पूर्ण कथेमागे त्यांना एक शिकवण जी द्यायची होती परीक्षित महाराजांना, ती द्यायची होती. इथे हा जो प्रल्हाद होता तो दानव होता. इथे प्रल्हादाने दानव कुळामध्ये जन्म घेतला होता. आणि जरी जरी त्याचे वडील हे खूप मोठे दानव होते, खूप मोठे अतिरेकी होते, वैश्विक स्तरावर अतिरेकी होते, आणि परमेश्वराने त्यांच्या वडील दानवाला मारलं, तरी पण वडिलांना मारून त्याच शत्रूच्या मुलाला प्रेम केलं आणि त्याच शत्रूच्या मुलाला त्यांनी संरक्षण केलं. याचा अर्थ भगवंत बाह्य गोष्टींनी जास्ती प्रभावित होत नाही, आपल्या शरीराने प्रभावित होत नाही, आपल्या परिवाराने प्रभावित होत नाही. प्रल्हादाच्या वडिलांचं नाव आहे हिरण्यकश्यपू, आणि हिरण्यकश्यपूला मारलं भगवंतांनी, पण प्रल्हादाला प्रेम दिलं, प्रल्हादाला आश्रय दिला. तर ह्या सगळ्या ज्या महत्वाच्या चर्चा आहेत, अजामिलाची कथा आहे, प्रल्हादाची कथा आहे, नरसिंहदेवांची कथा, ही का उद्भवली? कारण चर्चा चालू आहे. सुखदेव गोस्वामींनी माईक हातात घेतला आणि केवळ बोलत चाललेत असं नाही. ते म्हणतात, ठीक आहे, तुझा काय प्रश्न आहे? पूतनाची गोष्ट सांगताना मध्येच ते बघतात, जेव्हा पूतनेचं वर्णन केलंय तेव्हा सुखदेव गोस्वामी बघतात की परीक्षिताच्या चेहऱ्यावर खूप भीती निर्माण झाली. आणि तेव्हा मध्येच कथेला विराम देऊन सुखदेव गोस्वामी सांगतात, परीक्षिता, तू विसरलास का 6वा स्कंद? तुला जेव्हा अजामिळाची गोष्ट सांगितली तेव्हा तुला काय सांगितलं होतं की मी भगवंतांचं नाम स्मरण करून पण भीतीचा नाश होतो. ज्या भगवंतांचं नामस्मरण करून भीतीचा नाश होतो, त्या भगवंतांना कधी कोणी त्रास देऊ शकतो का? म्हणून तू घाबरू नकोस. जरी श्रीकृष्ण बाळ रूपात आहेत आणि जरी ही मोठी राक्षसीन चेटकीण पूतना तिथे आलीये, ती श्रीकृष्णांना काही करू शकत नाही. असे शब्द ऐकून मग परीक्षिताच्या चेहऱ्यावर थोडं जरा शांतता येते, नाही तर ते एकदम व्याकुळ होतात. तर अशी अनेक वेळा तुम्ही जर भागवत वाचलं तर मध्येच कथा 2-3 श्लोकांसाठी बदलते आणि तुम्हाला लक्षात येत नाही की हे काय का. कारण हे जे श्रोता आणि हे जे वक्ता आहेत, हे पूर्णपणे त्या कथेमध्ये एकत्रित झालेत, एक रूप झालेत. कथा बोलणारा वेगळा नाहीये आणि कथा ऐकणारा अका नाहीये, एकमेकांमध्ये ते सामील झालेत. आणि म्हणून एकेका शब्दाला लक्षपूर्वक ऐकल्यामुळे त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या भावना निर्माण होत आहेत. याला म्हणतात उच्च कोटीचं श्रवण, याला म्हणतात उच्च कोटीचं वक्तव्य. भगवद्गीतेमध्ये पण अर्जुन व्याकुळ आहेत. अर्जुन म्हणतात, मला उत्तर द्या, मला सांगा जीवनाचं रहस्य काय. आणि श्रीकृष्ण सांगतायत. आणि मग अधूनमधून अर्जुन पण श्रीकृष्णांना प्रश्न विचारतात आणि तेव्हा श्रीकृष्ण त्याचे उत्तर देतात. गीता ही चर्चावर आधारित आहे, भागवत हे चर्चेवर आधारित आहे. आणि म्हणून जेव्हा आपण पण जेव्हा शास्त्रांचं अध्ययन करू तेव्हा आपण चर्चा केली पाहिजे. जसं दुधाला जेव्हा दह्यामध्ये रूपांतरित करतात, आणि आपण दह्याचं उदाहरण दिलं होतं, तर दह्याला जेव्हा घुसळतात, तर रवीनी जेव्हा घुसळून दह्याला आपण रूपांतर करतो तेव्हा त्याच्यातून लोणी बाहेर येतं आणि खाली ताक राहतं. तसं जेव्हा शास्त्रांच्या अध्ययनाला आपण लोक सोबत मिळून जेव्हा चर्चा करू तेव्हा त्याचं मंथन होतं, त्याला घुसळण्यासारखं आहे आणि त्याच्यातून लोणी बाहेर येतं. आणि त्या लोण्याला जेव्हा आपण तापवतो, त्याला उष्णता देतो, तेव्हा त्या लोण्याचं रूपांतर होतं तुपात. आणि ते तूप आपण श्रीकृष्णांना अर्पण करू शकतो. दही आपण श्रीकृष्णांना अर्पण नाही करू शकत. लोणी श्रीकृष्ण केवळ यशोदामाईंकडून घेत होते. पण आता अग्निकुंडामध्ये जर आपल्याला श्रीकृष्णांना काही अर्पण करायचं असेल तर आपण दही किंवा आपण लोणी अर्पण नाही करू शकत, आपल्याला तूप अर्पण करायला लागतं. तर तसंच जेव्हा आपण दह्याला मंथन करू तेव्हा त्याच्यातून लोणी येईल. तर जेव्हा विविध भक्त अमुक अमुक श्लोकावर किंवा अमुक अमुक कथेवर जेव्हा मंथन करतात, जेव्हा चर्चा करतात, तेव्हा त्याच्यातून लोण्यासारखे छान छान बिंदू बाहेर येतात, छान छान विचार, छान छान शिकवणी बाहेर येतात. आणि त्या शिकवणीला जे भक्त आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतात त्यांना कष्ट होतात, त्यांना त्रास होतो. कारण भागवतामध्ये जे तत्वज्ञान दिलंय, गीतेमध्ये जे तत्वज्ञान दिलंय, हे सोपं नाहीये जीवनामध्ये उतरवण्यासाठी. तर त्याला म्हणू आपण लोण्याला आपण उष्णता देतोय. लोणी प्राप्त झालंय चर्चेतून, मंथनातून लोणी प्राप्त झालंय, पण त्या लोण्याला जेव्हा गरम करू तेव्हा त्याचं रूपांतर तुपात होईल. तसंच ज्या छान छान विचारांचा जन्म, ज्या लोण्याचा जन्म
भागवत किंवा गीतेवर चर्चा करताना निर्माण होतो, त्या लोण्याला जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करू, तर त्याला ती उष्णता मिळेल. कठीण आहे या तत्वानुसार जीवन जगणं. पण जेव्हा आपण गुरूंच्या प्रसन्नतेसाठी, श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी तशा प्रकारचं जीवन प्रभुपादांनी त्यांच्या पुस्तकामध्ये जे लिहिलंय, आपल्या गुरूंनी त्यांच्या प्रवचनांमध्ये जे सांगितलंय, तशा प्रकारचं साक्षात्कार जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करू, तेव्हा त्या लोण्याचं रूपांतर तुपात होतं. आणि ते पौष्टिक, शुद्ध, गोड, चविष्ट तूप आपण श्रीकृष्णांना अर्पण करू शकतो. आज जेव्हा आपण आपलं जीवन, आपले विचार, आपली बुद्धी, आपले कर्म श्रीकृष्णांना अर्पण करायला जातो, कुठेतरी श्रीकृष्ण त्याला स्वीकार करतात, कारण ते प्रामाणिकपणा बघतात. पण आपल्यालाही माहिती आहे की आपले विचार गोड नाहीयेत, आपल्या क्रिया गोड नाहीयेत, आपले कर्म गोड नाहीयेत, आपले विचार गोड नाहीयेत. तर ठीक आहे, कारल्याची भाजी पण कधी कधी श्रीकृष्ण खातात, जर त्याच्यावर तुळशी पत्र असेल तर. पण आपल्याला ते योग्य नाही वाटत की रोज 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 श्रीकृष्णांना आपण कडू काहीतरी पदार्थ खाऊ देऊ. तर कुठेतरी आपण स्वतःला पण परिवर्तित केलं पाहिजे आणि स्वतःमध्ये पण गोडवा निर्माण केला पाहिजे. म्हणून चर्चा करणं खूप महत्वाचं आहे. आणि चर्चा केल्यावर जे काही तत्व बाहेर येतात, जे काही चांगले साक्षात्कार बाहेर येतात, तेव्हा त्या साक्षात्कारांना आपण आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून त्या दह्याचं लोणी होतं, लोण्याचं तूप होतं आणि ते तूप आपण श्रीकृष्णांना अर्पण करू शकतो. श्रीकृष्णांनी आपल्याला गीतेमध्ये, भागवतामध्ये अनेक गोष्टी दिल्या आहेत. पण ते वाचन करू शकतो आपण, ते समजण्यासाठी आपल्याला वैष्णव पाहिजेत. इतिहास आहे ना, इतिहास आपण घरी बसून वाचू शकतो. भूगोलशास्त्र आपण घरी बसून एकटे वाचू शकतो. रसायनशास्त्र आपण एकटे घरून वाचू शकतो. बायोलॉजी, जीवशास्त्र आपण एकटे बसून घरी वाचू शकतो. पण तुम्ही जर भगवंतांचं शास्त्र एकटं वाचायला घेतलं, तर तुम्हाला फक्त शब्द वाचता येतील, पण त्या शब्दांमागे जो सिद्धांत आहे, तो सिद्धांत नाही वाचता येणार. गीतेतले सिद्धांत, भागवतातले सिद्धांत समजण्यासाठी भक्तांची गरज लागते. म्हणून भक्तांनी एकत्र येऊन चर्चा स्वरूपामध्ये गीता आणि भागवत वाचायला पाहिजे. तेव्हा त्याच्यातून मंथन होतं, तेव्हा त्याच्यातून लोणी येतं, त्या लोण्याचं तूप होतं आणि तूप आपण श्रीकृष्णांना अर्पण करू शकतो. म्हणून चिंतन हे खूप महत्वाचं आहे. या श्लोकाचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय अर्थ आहे याच्यावर मनन करणं गरजेचं आहे. एक भक्त त्यांचा दृष्टिकोन मांडतील, दुसरे भक्त त्यांचा दृष्टिकोन मांडतील. अशा प्रकारे आपण गीतेला खोल समजू शकतो, अशा प्रकारे आपण भागवताला खोल समजू शकतो. एकदा एक व्यक्ती मला म्हणाले, मी भगवंतांना प्रश्न विचारला, भगवंत, मी माझ्या जीवनाला कसं हाताळू, माझ्या जीवनामध्ये अनेक संघर्ष आहे, माझ्या जीवनामध्ये अनेक प्रश्न आहेत, त्याला मी कसं हाताळू. तेव्हा भगवंतांनी मला सांगितलं, मी तर तुला बरंच काही सांगितलंय, पण तुला ते लक्षात येत नाहीये. तुझ्या आजूबाजूला भोवताली ज्या काही गोष्टी आहेत त्यांना विचार, त्या गोष्टी तुला सांगू शकतात. मग हे व्यक्ती म्हणतात, मी माझ्या घराच्या छप्पराला विचारलं की तू मला काही शिकवू शकतोस का. तेव्हा माझ्या घरातल्या छप्पराने मला सांगितलं, जीवनात नेहमी उच्च ध्येय ठेवायला पाहिजे. मग मी माझ्या छप्पराकडून हे शिकलो. त्याच्यानंतर मी घरातला जो पंखा होता त्याला विचारलं की तू मला काही शिकवू शकतोस का. तर त्याने मला शिकवलं, जेव्हा गरमी होते तेव्हा थोडं फिरायचं, थोडं गारवा येतो. जेव्हा कधी कधी आपण वादविवादाच्या परिस्थितीमध्ये फसतो आणि तेव्हा गरमी, उष्णता वाढते, तेव्हा थोडस असं आपण फिरून यायला पाहिजे. विदूर, जेव्हा त्यांना दुर्योधनाने अपमानित केलं तेव्हा विदूर म्हणाले, मी थोडं तीर्थस्थानी जाऊन येतो. त्यांनी भांडणं नाही केली, थोडे गेले तीर्थस्थानी, गेले श्रीकृष्णांची सेवा केली. पुन्हा जेव्हा डोकं थंड झालं तेव्हा पुन्हा एकदा आले धृतराष्ट्राची मदत करण्यासाठी. जेव्हा मी घड्याळाला विचारलं की तू मला काही शिकवू शकतोस का, तेव्हा घड्याळाने उत्तर दिलं, वेळेचे महत्व समजा. एक एक क्षण, एक एक महिना, एक एक वर्ष खूप महत्वाचं आहे. बघता बघता जन्माष्टमी झाली. आपण आपल्या मंदिरामध्ये गौर पौर्णिमा उत्सव साजरा केला होता. 4 दिवसांची कथा ठेवली होती. गौर पौर्णिमेपासून जन्माष्टमी येता येता अर्ध वर्ष निघून जातं. पण आली जन्माष्टमी झाली. पण या गौर पौर्णिमेपासून या जन्माष्टमीपर्यंत मधला जो काळ होता, संचारबंदीचा काळ होता, त्याच्यामध्ये 4 की 5 महिने गेलेत आपले. आपल्याला ते लक्षात नाही आलं. ऑगस्ट 9 तारखेला काहीतरी गौर पौर्णिमा होती, सॉरी, मार्च 9 तारखेला जन्माष्टमी होती. 7, 8, 9, 10 असे आपण कार्यक्रम ठेवले होते. आणि तेव्हापासून आता 12 ऑगस्ट ची जन्माष्टमी झाली, गेला अर्धा वर्ष. तर म्हणून
आपल्याला घड्याळ सांगते की वेळेचं महत्व समजा. मी दिनदर्शिकेला विचारलं की माझ्यासाठी काही शिकण्यासाठी आहे का? दिनदर्शिकेने सांगितलं की योग्य वेळी जीवनाचं पान उलटण्यासाठी शिका. दिनदर्शिका 1 महिना दाखवते आणि त्याच्यानंतर आपल्याला ते पान उलटायला लागतं, पुढच्या महिन्यात जायला लागतं. कधी-कधी आपल्या आयुष्याची दिनदर्शिका आपण त्या एकाच पानावर गेले 60 वर्ष ठेवली आहे. तर आपल्याला पण आपल्या आयुष्याच्या, स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याच्या दिनदर्शिकेचे पानं वारंवार आपल्याला उलटवण्यासाठी महत्वाचं आहे. झालं, तो महिना संपला, तो काळ संपला. आता पुढच्या काळामध्ये आपण प्रवेश केला पाहिजे. मी माझ्या पाकिटाला विचारलं, "पाकिटा, तुला मला काही शिकवायचंय का?" तेव्हा पाकिटाने मला सांगितलं, की उद्यासाठी आजपासून बचत करून ठेवणे महत्वाचे आहे. जेव्हा वाईट परिस्थिती येते तेव्हा कोणी मदत करत नाही, तर आजपासूनच आपण बचत केली पाहिजे. मी आरशाला विचारलं, "आरशा, मला शिकण्यासाठी काही आहे का?" तेव्हा आरशाने मला सांगितलं, "स्वनिरीक्षण करण्यापासून कधीही दूर जाऊ नका." रोज सकाळी आरशाने मला शिकवलं, की स्वनिरीक्षण करायला पाहिजे. माझ्यामध्ये काही बदल घडला आहे का? माझ्यामध्ये काही चांगला बदल घडला आहे का? मी भिंतीवरच्या दिव्याला विचारलं, "दिव्या, माझ्यासाठी काही शिकवण आहे का?" तेव्हा दिव्याने मला शिकवलं, "दुसऱ्यांच्या जीवनाला उजळणी करण्याचा आनंद तू थोडा चाखून बघ. खूप आनंद येतो दुसऱ्यांच्या जीवनामध्ये प्रकाश टाकण्याचा." त्याच्यानंतर मी भिंतीला विचारलं, की "तुम्ही मला काही शिकवू शकता का?" भिंतीने मला सांगितलं, "इतरांना आधार देण्यासाठी स्वतःला खंबीर बनवा आणि ताठ उभे राहा." स्वतः जर तुम्ही ताठ उभे राहिले, स्वतः जर खंबीर राहिले, तर केवळ स्वतःचं कल्याण नाही करू शकत, तर इतरांना पण तुम्ही आधार देऊ शकता. म्हणून इतरांना आधार देण्यासाठी स्वतःला तुम्ही खंबीर बनवा, असं मला भिंतीने शिकवलं. मी माझ्या घरातल्या खिडकीला विचारलं, "तुम्ही मला काही शिकवू शकता का?" खिडकीने मला शिकवलं, "आपल्या कमऱ्याच्या सीमित जागे पलीकडे थोडा दृष्टिकोन विस्तारित करायला शिका." खिडकी जर नसती तर भिंतीकडे बघून आपण अमुक अमुक एका रूम मध्ये आपली दृष्टी असते, पण खिडकीमुळे आपला दृष्टिकोन विस्तारित होतो. तसंच खिडकीने मला असं शिकवलं की आपल्या आयुष्यात पण आपण कधी कधी स्वतःला कोंडून घेतो आणि त्या कमऱ्याच्या पलीकडे जाऊन आपण खिडकीच्या द्वारे आपण बघायला पाहिजे की आपण दृष्टिकोन कसा विस्तारित करायचा. मी माझ्या कमऱ्याच्या जमिनीला विचारलं की मला काही शिकवू शकता का? तेव्हा जमिनीने सांगितलं, उंच इमारतीसाठी आधी पाया मजबूत बनवायला पाहिजे. मला भिंतीने अमुक गोष्ट सांगितली, खिडकीने सांगितली, जमिनीने सांगितलं की तुम्हाला पण जीवनामध्ये खूप उंच व्हायचं असेल तर आधी तुमचा पाया खूप मजबूत पाहिजे. मी माझ्या घरातल्या पायऱ्यांना विचारलं की तुम्ही मला काही शिकवू शकता का? पायऱ्यांनी मला सांगितलं, प्रत्येक पाऊल महत्वाचे आहे. पहिले पाऊल पण तेवढेच महत्वाचे आहे आणि शेवटचे पाऊल पण तेवढेच महत्वाचे. कुठलंही पाऊल कमी महत्वाचं नाही. आणि अशा प्रकारे माझ्या घरातल्या साधारण साधारण वस्तूंनी मला जेव्हा शिकवलं, तेव्हा मी परमेश्वराला माझे आभार व्यक्त केले. तर एक संस्कृतामध्ये सुभाषित आहे, चिंतायाश्च चिंतायाश्च बिंदू मात्रम विशिष्यते. चिंतायाश्च चितायाश्च बिंदू मात्रम विशिष्यते. चिंता आणि चिता या दोन शब्दामध्ये एक बिंदू, एक फक्त बिंदूचा अंतर आहे. काय बरं असं म्हणतात, चिता दहती निर्जीवम, चिंता दहती जीवनम. जे निर्जीव व्यक्ती आहेत त्यांना चिता जाळते आणि चिंता जे जिवंत आहेत त्यांना जाळते. म्हणून चिंता करू नका, पण चिंतन करायला शिका. या श्लोकामध्ये भगवंत काय शिकवतात? भगवंतांनी दामोदर लीला केली त्याच्यातून आपल्याला काय शिकवतात? भगवंतांनी गोवर्धन लीला केली त्याच्यातून आपल्याला काय शिकवतात? तर भगवंतांची जी लीला आहे त्या केवळ गोष्टी नाही आहेत. भगवंतांच्या लीलामधून आपल्याला अनेक अनेक शिकवणी मिळतात ज्या खूप महत्वाच्या चिंतन करण्यासाठी. तर चिता जर नको असेल तर आपल्याला चिंतन करायला लागेल आणि चिंता टाळायला लागेल. आता चौथी वाढ येते. आपण शारीरिक वाढीवर चर्चा केली, मानसिक वाढीवर चर्चा केली, बौद्धिक वाढीवर चर्चा केली आणि आता आपण आध्यात्मिक वाढीवर चर्चा करणार आहोत. 12वीत जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा एक भौतिक शास्त्राचा एक एक्सपेरिमेंट होती, प्रयोग होता, ज्याच्यामध्ये एक धातूची पट्टी होती आणि त्याला आम्हाला तापवायचं होतं आणि तापल्यानंतर त्याचा जी लांबी आहे ती वाढते. तर त्याचे काही गुणधर्म आहेत जे आमच्या पुस्तकात लिहिले होते.
आणि जेव्हा आम्हाला ती पट्टी दिली आणि आम्ही त्याला एकदम पद्धतशीर सगळे रेकॉर्डिंग केलं की एवढ्या तापमानाला त्याची लांबी किती, एवढ्या तापमानाला त्याची लांबी किती, असं लक्षात आलं की पाठ्यपुस्तकामध्ये जे काही गुणधर्म दिले होते त्याचा सोडून दुसरे गुणधर्म माझ्या पट्टीचे होते. आणि मी इतर लोकांना जेव्हा विचारलं तेव्हा इतर लोक म्हणाले नाही, पाठ्यपुस्तकामध्ये जे काही दिलंय तेच आम्हाला येत आहे. म्हटलं अरे आम्ही 20 एक लोक ते प्रयोग करत होतो, 19 लोकांना बरोबर पाठ्यपुस्तकामध्ये जे काही येतंय तसंच येत होतं. आणि मला आणि माझ्या मित्राला आम्ही दोघं मिळून करत होतो, आम्हाला वेगळं कसं काही येत होतं. आम्ही थोडं गप्प बसलो, आम्हाला वाटलं आम्हीच कुठे चुकतोय की काय. आम्ही दुसऱ्यांदा तोच प्रयोग केला, पुन्हा एकदा आम्हाला वेगळं आलं. तेव्हापर्यंत या सर्व मुलांनी तो पेपरवर तो ग्राफ काढला, असा बरोबर त्याचं जसं पाठ्यपुस्तकात दिलं होतं तसं केलं, सबमिट केलं आणि घरी गेले. मग नंतर टीचर येऊन आम्हाला विचारतात तुम्ही दोघंच कसे काय उरले. आम्ही सांगितलं आम्ही 2 वेळा तोच प्रयोग केलाय आणि दोन्ही वेळा आम्ही बघितलं की पाठ्यपुस्तकात जसं दिलं तसं नाही येते. मग त्यांनी म्हणाले चला मी पण उभी राहते इथे आणि आता तुम्ही तिसऱ्यांदा करा. तिसऱ्यांदा जेव्हा केलं तेव्हा जसं आम्ही रेकॉर्ड केलं होतं कागदावर तशाच प्रकारे वेगळं आलं ते. मग तेव्हा आमचे टीचर म्हणाले असं वाटतंय की तुम्ही एकट्यांनी प्रामाणिकपणे ही पूर्ण प्रयोग केलाय आणि प्रामाणिकपणे तुम्ही सांगताय की पाठ्यपुस्तकामध्ये जे दिलंय त्याच्यापासून हे वेगळं आहे. मग लक्षात आलं की 19 मुलांनी विज्ञानाच्या प्रयोगशाळेमध्ये जेव्हा अशी शपथ घेतली होती की मी खरं जे आहे तेच लिहीन, पण त्यांनी त्यांचे जे रिझल्ट होते त्या ज्या काही त्यांनी नोट केलं होतं ते सगळं त्यांनी मॅन्युप्युलेट केलं होतं. त्यांनी खोटं खोटं लिहिलं होतं. जे वास्तविक त्यांच्या दृष्टीस पडत होतं ते नव्हतं लिहिलं, पण पाठ्यपुस्तकात जे काही लिहिलंय ते लिहिलं होतं. अशा प्रकारे त्या दिवशी मला लक्षात आलं की टीचरनी आम्हाला मार्क दिले कारण आम्ही त्यांना ते 3 वेळा करून दाखवलं. पण टीचरनी ज्या 19 लोकांनी त्यांच्या रीडिंग्सला फेरबदल केला होता आणि खोटं खोटं लिहिलं होतं मार्क कमवण्यासाठी, त्यांचे मार्क नाही कापले. त्या दिवशी मला एक खूप मोठा धडा मिळाला की विज्ञानामध्ये पण बरेच वेळा जे लोक आहेत ते त्यांना अमुक अमुक काही अवॉर्ड मिळवायचा असेल किंवा त्यांना समाजामध्ये मान्यता प्राप्त करायची असेल तर अनेक वेळा रीडिंग्सला ते मॅन्युप्युलेट करतात. तर जर मोठे मोठे सुशिक्षित लोक असं करू शकतात तर विचार करा साधारण लोकांकडून काय अपेक्षा आहे. म्हणून आजच्या काळामध्ये प्रामाणिकपणा जे आहे तसं नोट करणं आणि सांगणं याला खूप महत्व आहे. आणि ही एकच गोष्ट आता धर्माची कलियुगामध्ये अजूनही शाबूत आहे की सत्य. सत्याचे 4 खांब आहेत, सत्याचे 4 पाय आहेत. तपस्या, शौच, दया आणि सत्य. त्याच्यामुळे कलियुगामध्ये शौच, साफ सुथरेपणा, दया आणि तपस्या हे तिन्ही गुण नष्ट झालेले आहेत. आता एका पायावर धर्म उभा आहे कलियुगामध्ये, ते म्हणजे सत्य. म्हणून आज आपण बघतो की 5000 वर्ष झालेत केवळ सत्य कलियुगाला सुरू होऊन, पण आजही सत्य कुठे कुठे कापल्या जातोय. खोटारडेपणा किती वाढलाय. आणि म्हणून आपल्या जीवनाला जर आपल्याला शुद्ध करायचं असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला अशा भक्तांचा संघ शोधायला लागेल जे पण प्रामाणिकपणे आपली भक्ती करतायत. जर ते खोटारडेपणाने आपली भक्ती करत असतील, जर दाखवण्यासाठी आपली भक्ती करत असतील, अशा भक्तांचा संघ आपल्याला मदत करणार नाही. आपल्याला प्रामाणिक भक्तांचा संघ शोधायला लागेल. म्हणून म्हणतात की वैष्णव लोक जे आहेत त्यांचा संघ किती दुर्मिळ आहे. मोठे मोठे कोणी शिक्षक असतील, मोठे मोठे कोणी वेगवेगळ्या व्यवसायामध्ये लोक असतील जे समाजामध्ये खूप प्रतिष्ठित असतील, पण जर ते खोटारडेपणाने आपलं जीवन जगत असतील तर ते आपल्याला आध्यात्मिक क्रियांमध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला ते मदत नाही करू शकत. आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला प्रामाणिक वैष्णवांची गरज आहे. म्हणून म्हणतात तुलयाम लवेनापि न स्वर्गम न पुनर्भवम भगवत संगी संगस्य मर्त्यानाम किमुताशिष. एका श्लोकामध्ये भागवतामध्ये म्हटलंय की मर्त्यानाम किम उत आशिष. एका मर्त्य लोक पृथ्वी तळावर जो व्यक्ती मृत्यू त्याचा अटळ आहे अशा व्यक्तीसाठी सगळ्यात मोठा आशीर्वाद काय आहे तर म्हणतात भगवत संगी संगस्य. ज्यांनी भगवंतांचा संघ केलाय, विष्णूंचा संघ केलाय त्याला म्हणतात वैष्णव. अशा प्रामाणिक वैष्णवांचा संघ ज्याला प्राप्त होतो त्याच्यापेक्षा जास्ती भाग्यवान कोण व्यक्ती आहे. म्हणून जरी आपल्याकडे पैसे कमी असतील तरी चालेल, जरी आपल्याकडे नोकरी थोडी वर खाली असेल तरी चालेल, पण जर आपल्याला वैष्णवांचा संघ जर प्राप्त झाला असेल
तर हे आयुष्य आपलं शेवटचं होऊ शकतं. यानंतर आपण वैकुंठला गाठू शकतो वैष्णवांच्या संघाच्या आधारावर, वैष्णवांच्या सेवेच्या आधारावर, भगवंतांच्या श्रवणाच्या आधारावर. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, हे किती महत्वाच्या आहेत. प्रभुपाद एका ठिकाणी एका तात्पर्यामध्ये एक उदाहरण देतात की एक श्रीमंत व्यक्ती आहेत, पण त्यांनी असं ठरवलंय की मला एका भिकाऱ्यासारखं राहायचंय, मला एका कंजूस व्यक्तीसाठी सारखं राहायचंय. तर त्यांच्याकडे पैसे भरपूर आहेत, पण ते पैसे ते वापरत नाहीत, त्यांनी तिजोरीमध्ये बंद करून ठेवलेत. त्यांचं जर राहणीमान बघितलं तुम्ही, तर ते एका गरीब भिकाऱ्यासारखेच राहतात. खायला नाही, कपडे नाही, राहण्यासाठी योग्य जागा नाही. तर जरी कोणी म्हणेल की ऍक्च्युली ना हे लखपती आहेत, हे करोडपती आहेत, हे खूप श्रीमंत आहेत, पण त्यांचं राहणीमान एका भिकाऱ्यासारखं असतं. तसंच प्रभुपाद म्हणतात, आपण सर्व जीवात्मे हे भगवंतांचे मुलं आहोत आणि त्या हिशोबाने आपण खूप श्रीमंत आहोत, पण आपण आपलं नातं भगवंतांशी विसरलो आहोत. जसं तो श्रीमंत व्यक्ती आपलं पैसे त्याने दाबून ठेवले तिजोरीमध्ये आणि एका गरीब भिकाऱ्यासारखा राहतोय, तसं म्हणतात जरी आपण परमेश्वराचे भक्त आहोत, परमेश्वराची मुलं आहोत, तरी पण आपण ते नातं विसरलोय आणि ते नातं विसरून आपण एका गरीब भिकाऱ्यासारखं राहतोय. वैष्णव लोक काय करतात? वैष्णव लोक आपल्याला येऊन आठवण करून देतात, तुमच्या माहितीये बँकेमध्ये किती पैसे आहेत? आपण म्हणतो बँक आहे का आमची? मला तर माहिती नाही. म्हणजे नाही, लहानपणी तुमच्या आजोबांनी तुमच्यासाठी खूप मोठं धन ठेवलंय आणि ते या बँकेच्या या अकाउंट मध्ये ठेवलंय, तुमच्या नावाने ते पैसे ठेवले. मग आता काय करायचं? म्हणतात या बँकेचा हा पत्ता आहे, तिथे जा, या माणसाला भेटा, त्याला तुमचं नाव सांगा आणि त्याला सांगा की लहानपणी तुमचा तो बँकेचा जो पासबुक आहे तो खेळाखेळामध्ये हरवलाय आणि ते पैसे अजूनही त्या बँकेमध्ये तुमच्या नावाने आहेत. तुम्हाला तिथे जायला लागेल आणि तुमचा हक्क सांगायला लागेल आणि तुमच्यासाठी ते पैसे शाबूत ठेवले. पण जर आपल्याला माहितीच नाही की आपल्या आजोबांनी, आपल्या पूर्वजांनी या बँकेमध्ये आपल्यासाठी पैसे ठेवलेत किंवा कुठल्या तरी एका गावामध्ये आपल्या नावाची 100 एकर जमीन ठेवली, आपल्याला नाही माहिती. केवळ ते ज्ञान आपल्याला जर माहिती नसेल तर आपण एका गरीबासारखं जगू, कारण आपल्याला ज्ञान नाहीये. पण एखाद्या कुठल्या मित्राने येऊन जर आपल्याला सांगितलं तुझे आजोबा त्या गावी राहत होते, त्यांनी तुझ्यासाठी 100 एकर जमीन ठेवली आहे, त्या केवळ माहितीनी आपल्याला ते धन प्राप्त होतं. कारण आपण जसं आपलं नाव सांगू आपल्याला ते धन मिळतं आणि आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडतं. विचार करा अशा या मित्रांची किती गरज आहे. आजच्या काळामध्ये जरी आपली असं काही धनसंपत्ती असेल, आपली काही जमीन असेल, आपले मित्र कदाचित आपल्याला येऊन सांगणार नाहीत, कारण त्यांना हेवा वाटेल, त्यांना वाटेल की हा कुठे श्रीमंत होतोय. पण वैष्णव असे लोक आहेत, वैष्णव लोक येऊन सांगतात तुमचे वडील श्रीकृष्ण आहेत, तुमची आई रखुमाई आहे, तुमची आई राधाराणी आहे. एवढे प्रेमळ वडील, एवढे प्रेमळ आई, एवढे प्रेमळ आणि एवढे दयाळू तुमचे आई वडील आहेत आणि एवढे श्रीमंत तुमचे आई वडील आहेत. तुम्ही या जगामध्ये वाईट सवयींच्या एका भिकाऱ्यासारख्या कशाला जगताय तुम्ही? तुम्ही थोडी शुद्धता स्वीकारा, आपल्या वडिलांशी आपलं नातं जोडा, आपल्या आईशी आपलं नातं जोडा आणि पुन्हा एकदा एका श्रीमंत व्यक्तीसारखे चांगले सद्गुणी व्हा. सगळ्यात मोठं धन काय माहितीये? चांगलं चारित्र्य. आज लोकांकडे भरपूर पैसा आहे पण चांगलं चारित्र्य नाही, खोटारडेपणा करतात, फसवतात. आपल्या जीवनामध्ये एक जरी माणूस असेल जो आपल्याला माहितीये की हा मला फसवणार नाही, हा चांगला चरित्राचा माणूस आहे, त्याची मैत्री आपल्याला किती मौल्यवान वाटते. आणि 1000 मित्र असतील, खूप श्रीमंत असतील, मोठे गाडी बंगले असतील, पण आपल्याला माहितीये की हा मला कधीही फसवू शकतो, त्याच्या मैत्रीचं आपल्याला कधी मौल्य वाटत नाही. म्हणून अजूनही विचार करा, आपल्याला ते व्यक्ती खूप प्रिय आहेत जे खरं बोलतात. आपल्याला आजही ते व्यक्ती खूप प्रिय आहेत जे प्रामाणिकपणे आपले मदत करतात. तर वैष्णवांपेक्षा चांगले मित्र, वैष्णवांपेक्षा चांगले मैत्रिणी आपले कोण असू शकतात, जे वारंवार श्रीकृष्णांना कसं प्रसन्न करायचं हे शिकवतात, श्रीकृष्णांची प्रामाणिकपणे सेवा कशी करायची हे शिकवतात, श्रीकृष्णांना आपण आपल्या वागणुकीनी, आपल्या विचारांनी, आपल्या जीवनशैलीनी कसं प्रसन्न करू शकतं हे शिकवतात. वैष्णव अजून आपल्याशी काय बोलतात? वैष्णव आपल्याला कधी आपल्या महाराष्ट्र बँकेमध्ये किती पैसे ते विचारतात. वैष्णव कधी आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आपले किती पैसे ते विचारतात. वैष्णव आपल्याला कधी पोस्ट ऑफिसामध्ये किती पैसे टाकलेत तुम्ही ते विचारतात. वैष्णव आपल्याला कधी विचारतात की तुमच्या जमिनीचं आता मोल किती आहेत. वैष्णव आपल्याला नेहमी विचारतात
तुमच्या माळा कशा चालू आहेत. वैष्णव आपल्याला विचारतात तुमचं वाचन कसं चालू आहे. वैष्णव आपल्याला विचारतात मंदिरामध्ये तुम्ही काही सेवा करताय का. वैष्णव, प्रामाणिक वैष्णव आपल्याला नेहमी भगवंतांशी आपलं नातं आठवण करून देतात आणि आपल्या नावाची जी खूप मोठी संपत्ती आपल्या पूर्वजांनी ठेवली आहे ती आपल्याला आठवण करून देतात. विचार करा वैष्णवांपेक्षा आपले श्रेष्ठ मित्र कोण आहेत. सगळं धन, सगळी संपत्ती आपल्यासाठी आहे, फक्त आपण ती विसरलोय. ती जर आठवण आपल्याला करून देणार असतील तर हे किती महत्वाचं आहे. म्हणून दोन प्रकारचे व्यक्ती या जगात असतात जे खूप उंच असतात. एक असतो एक पर्वत. पर्वत खूप उंच होतो, पण पर्वत जेव्हा उंच होतो तेव्हा तो वाऱ्याला जाण्यासाठी थांबवतो. तो वाऱ्याला जाऊ देत नाही. पण त्यामुळे जिथे जिथे उंच पर्वत आहेत त्याच्या नेहमी एका बाजूला पाऊस पडतो आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला पाऊस पडत नाही. का? पावसाचे जेव्हा ढग येतात तेव्हा त्या पर्वताशी आदळतात, आपटतात आणि तिथे पाऊस होतो, पण मागे पाऊस होत नाही. म्हणजे पर्वत कधी पण वैषम्य निर्माण करतो. पर्वत नेहमी भेदभाव निर्माण करतो. तो उंच आहे, पर्वत खूप उंच आहे, पण त्यांनी भेदभाव निर्माण केला. या उंच पर्वताने एकीकडे नुसता पाऊस 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 हिरवळ आणि त्या पर्वताच्या दुसऱ्या बाजूला पूर्ण कोरडं पाषाण. असे काही काही उंच व्यक्ती असतात. आणि काही उंच व्यक्ती असतात ते माहितीये आपला सेलफोन असतो ना, आपण सेलफोनवर, मोबाईल फोनवर बोलतो, त्या मोबाईल फोनची टॉवर असते. ती मोबाईल फोनची टॉवर पण खूप उंच असते का पर्वतासारखी असते. जर 100 फीट उंच टॉवर आहे तर ती किती लोकांना रेंज देते. 100,000 लोकांना रेंज देत असेल. जर ती सेलफोनची टॉवर, मोबाईल फोनची टॉवर 200 मीटर उंच आहे तर ती किती लोकांना रेंज देणार. अजून लोकांना रेंज, आता कदाचित 2000 लोकांना रेंज देणार. जर एक सेलफोनची टॉवर 300 मीटर एवढी उंच आहे, ती किती लोकांना रेंज देणार. कदाचित 10,000 लोकांना गावोगावी दूरपर्यंत कुठेतरी रेंज देणार. याचा अर्थ पर्वत पण उंच आहे आणि मोबाईल फोनची टॉवर पण खूप उंच आहे. पर्वत जेवढं उंच आहे तेवढं तो वैषम्य निर्माण करतो. पर्वत जेवढं उंच आहे तेवढा तो भेदभाव निर्माण करतो. इथे हिरवळ, इथे कोरडं. आणि सेलफोनची टॉवर, मोबाईल फोनची टॉवर जेवढी उंच आहे तेवढी ती एकमेकांना, लोकांना जोडते, एकमेकांचे संबंध प्रस्थापित करते. म्हणून सेलफोन ची टॉवर जेवढी उंच असते ती स्वतः पण तेवढ्या लोकांना कनेक्ट करते आणि लोकांना एकमेकांशी कनेक्ट होण्यासाठी मदत करते. आणि पर्वत जेवढा उंच होतो तेवढा तो लोकांना एकमेकांशी संबंध जोडण्यापासून थांबवतो. तर अनेक अनेक लोक खूप मोठे होतात या जगामध्ये. काही लोक एका मोबाईल फोनच्या टॉवर सारखे उंच होतात आणि काही लोक उंच होतात एका पर्वतासारखे. आपण कमीत कमी आज ही प्रार्थना करायला पाहिजे, हे जगन्नाथ बलदेव सुभद्रा, 3 दिवसांनी आपण राधाष्टमी साजरा करणार आहोत बुधवारी. त्या दिवशी आपण राधाराणींना पण प्रार्थना करायला पाहिजे. आम्हाला उंच बनायचंय, खूप उंच बनायचंय, खूप श्रेष्ठ बनायचंय, खूप मोठा माणूस बनायचंय. का बनायचंय? कारण जशी ती सेलफोन टॉवर उंच उंच होते, आधी 1000 लोकांना त्यांनी एकमेकांशी जोडलं, नंतर त्यांनी 2000 लोकांना एकमेकांशी जोडलं, नंतर 10,000 लोकांना एकमेकांशी जोडलं. मला पण माझ्या जीवनामध्ये खूप उंच व्हायचंय, जेणेकरून मी वाऱ्याचा प्रवाह कधी थांबवणार नाही आणि जेवढा उंच होणार तेवढ्या अधिकाधिक लोकांना एकमेकांशी संबंध जोडण्यासाठी मी मदत करीन, परमेश्वराशी संबंध जोडण्यासाठी मी मदत करीन. मला पर्वतासारखं उंच नाही बनायचंय की या लोकांशी बोलण्यासाठी मी संधीच देणार नाही आणि पाऊस केवळ एकाकडेच होईल आणि पाऊस दुसरीकडे होणार नाही. तर म्हणून वैष्णव लोक कधीही प्रार्थना नाही करत की मला नेहमी लहान राहू द्या. वैष्णव लोक कधीही नाही प्रार्थना करत की मला नेहमी एक साधारण राहू द्या. वैष्णव म्हणतात मला साधारण राहू द्या किंवा मला असाधारण राहू द्या, मला उंच राहू द्या की मला ठेंगणं राहू द्या, पण मला एक गोष्ट राहू द्या, मला कधी वैषम्य नका करू देऊ, मला लोकांमध्ये कधी भेदभाव नका करू देऊ. मला सगळ्या लोकांना परमेश्वराशी संबंध जोडण्यासाठी आणि लोकांना एकमेकांशी संबंध जोडण्यासाठी, मदत करण्यासाठी तुम्ही मला शक्ती द्या. याला म्हणतात आध्यात्मिक वाढ. तर आध्यात्मिक वाढीमध्ये वैष्णव लोकांचे दोनच गुण आहेत. एक म्हणजे ते प्रत्येकाकडे जातात आणि सांगतात तुमच्या आई वडिलांशी तुम्ही नातं विसरले आहात, तुम्ही आई वडिलांशी नातं जोडा, श्रीकृष्णांशी तुम्ही नातं जोडा. आणि म्हणतात कारण तुम्ही पण श्रीकृष्णांची मुलं आहात, तुम्ही पण श्रीकृष्णांचे मुलं आहात, आपण पण सगळे श्रीकृष्णांचे मुलं आहोत, आपण सगळे मिळून एकाच आई वडिलांची संबंध जोडूया आणि त्यांची छानपणे सेवा करूया.
अशा प्रकारे आज आपण चर्चेमध्ये 4 प्रकारच्या वाढीवर चर्चा केली. शारीरिक वाढ ही स्वयंचलित होती. मानसिक वाढ ही स्वयंचलित नव्हती. त्यासाठी आपण उदाहरण बघितलं. शारीरिक वाढीचं उदाहरण होतं ओलं सिमेंट आणि कोरडं सिमेंट. मानसिक वाढीसाठी आपण उदाहरण बघितलं दुधाचं परिवर्तन दह्यामध्ये. त्यासाठी काही काही तत्व आहेत ते आपण जर सांभाळले तर छान दूध छान दह्यामध्ये परिवर्तित होतं. नंतर आपण बौद्धिक वाढीवर मनन केलं. ती होते चिंतनामुळे, चिंतेमुळे नाही होत. आणि त्याचे आपण विविध पैलू बघितले आणि शेवटी आपण बघितलं की आध्यात्मिक वाढ पण खूप गरजेची आहे. तर शारीरिक वाढ खाण्यामुळे होते, मानसिक वाढ प्रोत्साहनामुळे होते, बौद्धिक वाढ चिंतनामुळे होते आणि आध्यात्मिक वाढ होते आपल्या शुद्धतेमुळे. जेवढे आपण शुद्ध राहू, जेवढे आपण परमेश्वराच्या कृपा स्वीकार करू. जर आपण शुद्ध नसलो तर भगवंतांची कृपा एका उलट्या ग्लासवर पाणी पडण्यासारखं आहे. एक खूप मोठा झरा आहे आणि त्या झऱ्यामध्ये नुसतं पाणी वाहतंय, पण तिथे जर तुम्ही एक ग्लास उलटा जर ठेवला तर त्या ग्लासमध्ये एक थेंब पाणी नाही पडत त्या झऱ्यामधलं. तोच तो ग्लास जर असं सरळ ठेवला तर त्याच्यामध्ये एका सेकंदामध्ये पूर्ण ग्लास भरून तुम्हाला पाणी मिळेल. तर म्हणून कृपेची नदी वाहते, कृपेचा झरा वाहतोय. श्रील प्रभुपादांनी नित्यानंद प्रभूंच्या कृपेचा झरा वाहतोय, अमृताचा झरा वाहतोय. पण त्या अमृताच्या झऱ्यामध्ये जर आपल्याला ग्लास ठेवायचा असेल तर तो ग्लास उभा ठेवायचा की असा उलटा ठेवायचा हे आपल्याला ठरवायला लागेल. तर अनेक वेळा लहान लहान गोष्टी आपण नीट ऐकत नाही, आपण शिकत नाही आणि त्यामुळे वर्षानुवर्ष कधी कधी आपला ग्लास उलटा असतो आणि अमृताच्या प्रवाहामध्ये आपला ग्लास कोरडा राहतो. जर आपण प्रामाणिकपणे भगवंतांची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केला तर नक्कीच श्रील प्रभुपाद आपल्याला कृपा देतील. आणि येणाऱ्या राधाअष्टमीच्या उत्सवावर आपण श्रीमती राधाराणींनाही प्रार्थना करू शकता. तुम्ही खूप कृपाळू आहात, तुम्ही खूप दयाळू आहात. अधम पतित लोकांना पण तुम्ही कृपा दिली आहे. केवळ आम्हाला ही सद्बुद्धी द्या की आम्ही योग्य प्रकारे तुमची कृपा प्राप्त करू. आम्ही कधी असं नाही वागायला पाहिजे की तुमची कृपा नाकारली पाहिजे. अशा या 2 शब्दांनी आपण इथे आजची चर्चा समाप्त करूया. आणि जर कोणाला काही प्रश्न असतील किंवा कोणाला काही 2 शब्द बोलायचे असतील तर तुम्ही स्वतःला म्यूट करू शकता आणि बोलू शकता. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. मला हे विचारायचं होतं की प्रामाणिक भक्त बनण्यासाठी किंवा आध्यात्मिक वाढ करण्यासाठी नुसतं वैष्णव संघाबरोबर जर वैष्णव सेवा केली तर जसं राधाराणी भक्तांना ऑफर करतात भगवंतांची सेवा, जर आपण वैष्णवांची सेवा केली तर आपली आध्यात्मिक वाढ अजून लवकर होईल. जसं कांचीपूर्णांना वरदराज म्हणतात की तुम्हाला या जन्मात गोलोकधाम मिळणार नाही कारण तुम्ही भक्तांची सेवा केलेली नाही. तर मग आपला मूड कसा असावा की आपण भक्तांची सेवा करू या जन्मामध्ये. जर तुम्ही खरोखर भगवंतांची सेवा करायला गेले तर जसं तुम्ही म्हणताय भगवंतांची सेवा तुम्हाला करायची आहे, पण भगवंतांना काय आवडतं, भगवंतांना काय नाही आवडत, भगवंतांची सेवा कशा प्रकारे आपण अनुकूल करू शकतो, भगवंतांची सेवा आपण कशा प्रकारे प्रतिकूल करू शकतो, हे शिकण्यासाठी परत आपल्याला भक्तांकडे जावंच लागेल. असं आपण म्हणू शकत नाही की मला आता केवळ भगवंतांची नातं करायचंय. जर खरोखर सेवा करायची आहे म्हणजे ज्याला आपल्याला सेवा करायची आहे त्याला प्रसन्न करायचंय, त्याची कला आपल्याला भक्तांकडून शिकायला लागेल. आणि समजा कोणी अट्टहास केला आणि म्हणाला मी आता ना भगवंतांकडे जाणार नाही कारण मी त्या कथेमध्ये ऐकलं, त्या दिवशी नित्य सखी माताजींनी ती कथा सांगितली, कांचीपूर्ण जेव्हा भगवंतांना पंखा देत होते तेव्हा भगवंतांना विचारलं की मी कधी जाणार आहे वैकुंठाला. तर म्हणाले तुम्ही नाही जाणार. मग म्हणाले माझी बहीण कधी जाणार. तर म्हणाले तुमची बहीण या जन्मी जाणार. तर का बरं, ते तर मंदिरात येऊन तुमची कधी सेवा नाही करत. म्हणे नाही, ते तुमची सेवा करतात आणि तुम्ही माझी सेवा करता म्हणून ते भगवंतांच्या दासांची सेवा करतात म्हणून ते जातील. या गोष्टीचा आपण अर्थ असा नाही करायला पाहिजे की मी पण आता त्या कांचीपूर्णाच्या बहिणीसारखी होणार आणि मी केवळ वैष्णवांच्या घरी सेवा करणार आणि भगवंतांची सेवा मंदिरात नाही करणार. जर तुम्ही भगवंतांकडे गेले सेवा करण्यासाठी तर तुम्हाला लक्षात येईल भगवंतांची सेवा कशी करावी, योग्य प्रकारे कशी करावी, त्याची कला शिकण्यासाठी तुम्हाला वैष्णवांकडे जायला लागेल. आणि जर तुम्ही खरोखर प्रामाणिक वैष्णवांकडे गेले, प्रामाणिक वैष्णव दिवसभर काय करत असतील, प्रामाणिक वैष्णव दिवसभर सकाळी भगवंतांसाठी काहीतरी हार बनवत असतील, त्यांच्यासाठी काहीतरी भजन गात असतील, त्यांची कथा श्रवण करत असतील,
त्यांच्यासाठी काहीतरी पूजा अर्पण करत असतील. म्हणजे तुम्ही विष्णूंकडे जेव्हा जाता तेव्हा वैष्णवांकडे जाणं तुम्हाला भाग पडतं. आणि जेव्हा तुम्ही वैष्णवांकडे जाता तेव्हा बघता की त्यांच्या पूर्ण दिनचर्येमध्ये भगवंतांची साठी काहीतरी सेवा आहे. तर जेव्हा तुम्ही वैष्णवांकडे जाता, जर ते प्रामाणिक वैष्णव असतील तर प्रामाणिक वैष्णव तुम्हाला भगवंतांकडे पाठवतात. वैष्णव तुम्हाला विष्णूकडे पाठवतात किंवा स्वतः तुम्हाला हात धरून घेऊन जातील आणि म्हणतील हे विष्णू आहेत, हे माझे स्वामी आहेत, यांच्या प्रसन्नतेसाठी मी दिवसभर काम करतोय, तुम्ही पण यांच्यासाठी काहीतरी सेवा करा. वैष्णव तुम्हाला विष्णूंकडे घेऊन जातात आणि जर तुम्ही विष्णूंकडे गेले तर विष्णू तुम्हाला वैष्णवांकडे घेऊन जातात. एका अर्थाने दोघं एक आहेत. कसे? दोघं व्यक्तिमत्वानी एक नाही आहेत, पण दोघांच्या मनामध्ये तुमची आध्यात्मिक वाढ, तुमचं आध्यात्मिक यश हे एकच ध्येय आहे. विष्णूंच्या मनात नेहमी हे आहे, या व्यक्तीची आध्यात्मिक वाढ यायला पाहिजे, या मुलीची, या मुलाला माझ्याकडे वैकुंठामध्ये यायला पाहिजे. तर कदाचित माझ्याकडून नाही होणार, याला किंवा हिला हिच्या मोठ्या भावाशी किंवा मोठ्या बहिणीशी मी मदत करून देतो. कधी कधी ना एका घरी जेव्हा खूप भावंड असतात तेव्हा वडिलांकडून शिकण्यापेक्षा आपल्या मोठ्या बहिणीकडून किंवा मोठ्या भावाकडून शिकणं खूप सोपं जातं. म्हणून वडील कधी कधी म्हणतात ही गोष्ट तू तुझ्या मोठ्या भावाकडून शिक. आणि मोठ्या भावाकडे गेलं तर मोठा भाऊ शिकवतो, पण म्हणतो मी जे तुला जे शिकवलंय ना ते माझं नाहीये, मी जे तुला शिकवलंय ते वडिलांनी मला शिकवलं होतं, म्हणून कृतज्ञता वडिलांकडे ठेव. तर आपण मोठ्या भावाकडे गेलो तर मोठा भाऊ आपल्या वडिलांकडे घेऊन जातो आणि वडिलांकडे गेलो तर वडील म्हणतात की ही गोष्ट तू मोठ्या भावाकडून शिकू शकतो. अशा दृष्टीने दोघंही एकच गोष्ट बोलतात. तसंच प्रामाणिक वैष्णव आणि विष्णू हे नेहमी एकच गोष्ट बोलतात. त्यामुळे दोघांमध्ये जास्ती अंतर नाहीये. तर एक चांगला वैष्णव जर आपण बनायचं असेल तर आपल्याला एका दुसऱ्या वैष्णवाकडून शिकायला लागेल. विष्णू आपल्याला वैष्णव बनण्यासाठी नाही शिकवत. विष्णू आपल्याला वैष्णवांकडे पाठवतात आणि वैष्णव आपल्याला चांगलं वैष्णव बनण्यासाठी शिकवतात, कारण ते स्वतः तसं करतायत. विष्णू वैष्णव नाही आहेत, विष्णू विष्णू आहेत. विष्णू वैष्णवांची सेवा स्वीकार करतात. म्हणून जर तुम्हाला चांगलं वैष्णव बनायचं असेल तर श्रीकृष्णांना कधी विचारू नका हे श्रीकृष्ण मला चांगलं वैष्णव बनवा. त्यासाठी श्रेष्ठ वैष्णवी राधाराणी आहेत. तर आता राधाष्टमीच्या दिवशी सगळ्यांनी प्रार्थना करा, तुम्ही श्रेष्ठ वैष्णवी आहात, तुम्ही श्रेष्ठ विष्णू दासी आहात, तुम्ही आम्हाला शिकवा की दासत्व म्हणजे काय. बलरामजींना तुम्ही प्रार्थना करा, गुरूंना प्रार्थना करा, तुम्ही दास आहात, तुम्ही वैष्णव आहात, आम्हाला वैष्णव बनायचंय. वैष्णव धर्म वैष्णव शिकवू शकतात, भगवंत वैष्णव धर्म नाही शिकवत. म्हणून जेव्हा श्रीकृष्णांना वैष्णव धर्म शिकवायचा होता स्वतः भक्ताच्या रूपात आले, श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपात आले. म्हणून राधाष्टमीच्या दिवशी तुम्ही प्रार्थना करू शकता की हे राधाराणी हरिबोल. कृपया आम्हाला चांगलं वैष्णव बनण्यासाठी तुम्ही शिकवू शकता. हरिबोल. हा, हरे कृष्ण. थँक्यू प्रॉजी, खूप छान क्लास झाला. प्रश्न नव्हता, पण मला असं ते तुम्ही जे प्रसादाचं जे उदाहरण सांगितलं की ताटामध्ये संस्कार आणि चांगल्या संस्कारांचं महत्व पण कळालं. आणि आय होप की बारामतीमधील सगळे भक्त आम्ही नक्कीच याच्यावरून प्रयत्न करू की ऍटलिस्ट प्रोग्रामच्या दिवशी तरी प्लेटमध्ये विल ट्राय नॉट टू वेस्ट द प्रसाद. घरी पण आपण घरी सुद्धा थोडं काळजी घ्यायला पाहिजे. नक्की मंदिरात पण घ्यायला पाहिजे. थँक्यू. चालेल. आपण उग्रसेन प्रभू तुम्हाला बोलायचं आहे? हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. तुम्ही सवयीबद्दल सांगितली. जर मला लहानपणापासून दान द्यायची सवय नसेल तर भक्तीत आल्यावर सुद्धा ती सवयला तशीच राहणार. त्यासाठी बदल होण्यासाठी काय करावं लागेल? ते आपण दान कुठे देतो माहिती आहे? जिथे आपल्याला दिसतं की आपल्याला दानाचं योग्य प्रयोग होईल, त्याचा योग्य वापर होईल. आपण समजा आई वडिलांची परिस्थिती बघतोय आणि आपण जर बघितलं की आपले आई वडील खूप म्हातारे आहेत, त्यांना मदतीची गरज आहे, स्वाभाविकपणे आपले हात आपल्या खिशात जातात आणि आपण आपल्या आई वडिलांना देतो. समजा आपले कोणी भाऊ असतील, बहिणी असतील, त्यांना गरज आहे, स्वाभाविकपणे आपले हात आपल्या खिशात जातात आणि आपल्या बहिणीला मदत करतो, आपण आपल्या भावाला मदत करतो. कधी कधी असं होतं की मुलं जास्ती शिकत नाहीत आणि मुलांची परिस्थिती जरा कधी खराब असते, तर तेव्हा वडील शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या मुलांना मदत करतात. तर प्रश्न हा आहे की जर आपल्याला कोणाला मदत करण्यासाठी प्रवृत्त करायचं असेल
किंवा त्यांना ती भावना द्यायची असेल तर केवळ त्यांना सांगून चालणार नाही की तुम्ही दान द्या, तुम्ही इथे मदत करा. त्यांना आपल्या परिस्थितीमध्ये असं खरोखर वाटलं पाहिजे की यांना मदतीची गरज आहे. तर साधारण म्हातारे जेव्हा आई वडील होतात तेव्हा मुलांचं कर्तव्य आहे की आई वडिलांना मदत करणे, बरोबर. पण जसं मी सांगितलं, जर मुलं सुशिक्षित नसतील, मुलांची परिस्थिती वाईट असेल, तर कधी कधी वडील म्हातारपणी तरुण मुलाला मदत करतात. कधी कधी आई वडील म्हातारपणी तरुण मुलीला मदत करतात, जर त्या तरुण मुलीची परिस्थिती जर चांगली नसेल तर. याचा अर्थ देण्याची कॅपॅसिटी असते, पण त्यांना तसं ते महत्व कळायला पाहिजे. तशाच प्रकारे जर आपल्याला कोणाला प्रवृत्त करायचं असेल सेवा करण्यासाठी किंवा दान देण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी, त्या व्यक्तीला आपल्यावर विश्वास पाहिजे की या व्यक्तीच्या जीवनामध्ये मदतीची गरज आहे आणि या व्यक्तीला जर आपण मदत केली, या व्यक्तीला जर आपण दान दिला, तर त्या दानाचा योग्य उपयोग होईल. जेव्हापर्यंत लोकांना हा विश्वास येणार नाही की आम्ही दिलेल्या दानाचा इथे योग्य उपयोग होईल किंवा आम्ही जे दान देतोय याची या ठिकाणी गरज आहे, तेव्हापर्यंत लोक साधारणतः दान देत नाहीत. तर म्हणून आपल्याला लहानपणापासून कदाचित सवय नसेल, पण मी तुम्हाला सांगू शकतो, जेव्हा केव्हा आपण एक कठीण दृश्य बघतो, सगळ्यात कठोर हृदयाचा माणूस ज्याने कधी दान दिलं नसेल, पण तो समजा रस्त्याने चाललाय आणि त्याने एक गाय बघितली आणि त्या गायीला खूप मार लागलाय आणि त्या गायीला खूप इजा झालीय आणि त्या गायीला मदतीची गरज आहे, लगेच आपण 100 रुपये काढतो, तिला काहीतरी गवत खाऊ घालतो, पाणी देतो, काहीतरी मदत करण्याची भावना प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. कोणामध्ये कमी आहे, कोणामध्ये जास्ती आहे. फक्त त्याला ते दृश्य दिसलं का, तर ज्या व्यक्तीला ती गाय दिसली ना, तो लगेच मदत करतो. ज्या व्यक्तीला एक म्हातारा माणूस असा उपाशी तापाशी रोडवर असा कोसळलेला दिसला, त्याला तो लगेच 100 रुपये देतो आणि म्हणतो, बाबा कुठल्या तरी छान खानावळीत जाऊन तू नीट जेवण कर. पण ज्या व्यक्तीला तो म्हातारा माणूस दिसलाच नाहीये, त्याच्या खिशातून ते 100 रुपये निघत नाही. म्हणून लोक देतात, लोकांना देण्याची इच्छा पण असते, लोकांना देण्यासाठी एक बहाणा लागतो, पण आपण तशा प्रकारे त्यांना सांगितलं पाहिजे आणि तशा प्रकारे त्यांना आपण सगळं नीट सांगितलं की इथे तुमच्या दानाची, तुमच्या दयेची गरज आहे आणि इथे जर तुम्ही दान दिलं तर त्याचा नीट फायदा होईल, त्याचा नीट उपयोग होईल. एकदा लोकांना ते पटलं की लोक पैसे देतात. किती मोठे मोठे दवाखाने आहेत जे केवळ दानावर चालू आहेत आजही. किती मोठे मोठे, शिर्डीला गेले तर मोफत प्रसाद आहे, सगळ्यांना मोफत प्रसाद आहे. गजानन महाराजांचं मंदिर आहे शेगावला, लाखो लोक येतात, तिथे मोफत मंदिर आहे. बालाजी मंदिरामध्ये किती लोक जातात? बालाजी मंदिरामध्ये 2 ते 3 लाख लोक रोज पूर्ण भरपोट जेवण करतात. उडुपीला गेलो, तिथे मोफत जेवण आहे. आजही या काळामध्ये कितीतरी असे मोठे मोठे मंदिर आहेत जिथे असंख्य लोकांना, गोंदवलेकर महाराजांचं जे तिथे जवळ आहे जागा आहे, तिथे मोफत जेवण आहे. म्हणजे लोकांना जर हे पटलं की इथे आपल्या पैशांचा योग्य वापर होईल, इथे आपल्या पैशांचा योग्य उपयोग होईल, तर लोक तिथे आजही द्यायला तयार आहेत. म्हणून आपल्याला तशा प्रकारचं एक सिस्टम बनवायला लागेल आणि लोकांना तसं जर सांगितलं तर लोक आजही द्यायला तयार आहेत. हरे कृष्ण. धन्यवाद. जय श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. जय श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. हरे कृष्ण.